चला आता आपल्याला जायचं आहे मेटल नॉन मेटलकडे. आपण बोललो काय बरं का की इलेमेंट इज क्लासिफाईड इंटू फोर ग्रुप किंवा 4 क्लास वगैरे काय म्हणतात तो इलेमेंट. ओके, इलेमेंटचे 4 प्रकार पाडले, मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड अँड द इनर्ट गॅसेस. ओके, हे 4 प्रकार आपण पाडून टाकले आणि त्यांना कुठे कुठे पोझिशन असते त्याच्याबद्दलही बोलून बघितलं आपण, बरोबर. मग आता तुम्ही मेटल आपले इलेमेंटमध्ये मेटल बद्दल आता माहिती घेणार आहात. तो मेटल काय असते बरं का. मेटल कधी पण एखादा सजीव जर तुम्हाला म्हणलो मी की सजीव काय असतं तर तुम्ही काय म्हणणार, मला त्याच्या प्रॉपर्टी सांगणार की सजीव जो की असतो ज्याच्यामध्ये जीव असतो, ज्याची वाढ होत असते, याच्याबद्दल तुम्ही मला सांगणार की सजीव जे की आहेत सजीवांची वाढ होत असते. नंतर सजीवांबद्दल काय काय जेवढ्या काही प्रॉपर्टी असतील सगळ्या तुम्ही क्रमाने सांगून देणार. दुसरी बात काय दिसायला भेटते, सेम मेटल पण मला मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक पण मला तर सांगावं लागतात. एखादा मेटल जर का आहे तो तर त्याच्या प्रॉपर्टी काय आहेत मेटलच्या, एकच गोष्ट सांगून थोडी आपल्याला बोलता येईल की बाबा मेटल जो की आहे ना, मेटल जो आहे ना त्याच्यामध्ये आपली इलेक्ट्रिसिटी पास होत असते म्हणजे त्याला आपण मेटल म्हणून देतो, असं बोलून चालत नाही. तर मेटलच्या खूप साऱ्या प्रॉपर्टी आहेत, त्या परीक्षेमध्ये विचारून घेत असतात, त्याच्याबद्दल डिस्कस करूया. तर मेटल जर बघायला गेला तर मेटलबद्दल काय माहिती भेटते बरं का. तो मेटल जी आहे ती मेटल तिघं स्टेटमध्ये आपल्याला दिसायला भेटत असते. सो मेटल जे की आहे सॉलिड स्टेटमध्ये पण असणार आणि मेटल जे की आहे ते लिक्विड स्टेटमध्ये पण असणार. मग तुम्हाला क्वेश्चन काय विचारतात की मेटल कोणत्या स्टेटमध्ये असतो, तर मेटल जे की आहे सॉलिड आणि लिक्विड स्टेटमध्ये असतो. मग तुम्हाला असं एखादं उदाहरण शोधावं लागेल की यार असा कोणता मेटल आहे का तो की गॅसच्या स्टेटमध्ये आहे, असा कोणता मेटल आहे का तो गॅसच्या स्टेटमध्ये आहे. तुम्ही म्हणणार हायड्रोजन काही मेटल नाही बरं का, हायड्रोजन नॉन मेटल आहे. तर मग मेटल जो की आहे तुम्हाला जर का मी असा प्रश्न विचारला की सांगा असा मेटल कोणता की जो गॅसेस स्टेटमध्ये आहे, असा कोणताच मेटल नाही आहे जो गॅसेस स्टेटमध्ये असतो. मग सांगायचं तात्पर्य काय, मेटल जे की आहे ते नेहमी सॉलिड आणि लिक्विड स्टेटमध्ये असताना दिसायला भेटतात. मग सॉलिडमध्ये असणारे मेटल कोणते हे दिलेले तुम्हाला या ठिकाणी, जसं की काय बरं का, ॲल्युमिनियम झाला, कॉपर झाला, आयर्न झाला, सिल्वर झाला, झिंक, सोडियम, पोटॅशियम, प्लॅटिनम, हे सगळे आपले काय झाले बरं का, हे आपले मेटल झाले. तो मेटल जे की आहेत आपल्याला जास्त करून सॉलिड स्टेटमध्ये दिसायला भेटत असतात, परंतु काही मेटल जे की आहेत ते रूम टेम्परेचरला लिक्विडमध्ये पण असतात. तो नॉर्मल टेम्परेचरला तुमच्या आजूबाजूला ते लिक्विडमध्ये पण दिसायला भेटतील. असे मेटल कोणते तुम्हाला प्रश्न काय विचारतात, विच ऑफ द फॉलोइंग मेटल विच आर इन दी लिक्विड स्टेट, हे लिक्विड स्टेटमध्ये असतात. तर त्याचं उदाहरण काय लक्षात ठेवायचं, एक म्हणजे मर्क्युरी. सो मर्क्युरी जे काय आपला मेटल आहे, मर्क्युरी आपला मेटल असतो, पण तो जनरली तो कोणत्या याच्यामध्ये असतो, कोणत्या स्टेटमध्ये असतो, लिक्विड स्टेटमध्ये. सो मर्क्युरी आणि गॅलियम जे की आहेत हे अशी 2 मेटल आहेत जे रूम टेम्परेचरला कोणत्या स्टेटमध्ये असतात, लिक्विड स्टेटमध्ये असतात. ही जनरल जानकारी तुमच्या लक्षामध्ये ठेवायची आहे. ओके यार, इथपर्यंत ही बात लक्षात राहील, राईट. तो मग आता पहिले बघितले आपण त्याच्या स्टेटबद्दल. तो आपण बोललो पहिला पॉईंट की मेटल जे की असते ते जनरली सॉलिड किंवा लिक्विड स्टेटमध्ये दिसायला भेटत असते आणि सॉलिडचे उदाहरण पण सांगितले. आणि एक महत्त्वाचा पॉईंट डोक्यामध्ये बसवण्यासारखा होता की मेटल जे काही रूम टेम्परेचर, काही मेटल जे आहेत काही मेटल रूम टेम्परेचरवरती लिक्विड स्टेटमध्ये असतात, फॉर एक्झाम्पल मर्क्युरी आणि गॅलियम. तर एवढी बात कन्फर्म झाली. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, तर ओके आता आपण पुढचं काही कॅरेक्टरिस्टिक बघूया. पुढचं काय की मेटल जे की आहेत ना, मेटल जेव्हा त्याच्या प्युअर स्टेटमध्ये असतं, मेटल जेव्हा त्याच्या प्युअर स्टेटमध्ये आहे म्हणजे कोणत्याही प्रकारच्या इम्प्युरिटी नाही आहे, प्युअर स्टेटमध्ये मेटल आहे. तर प्युअर स्टेटमध्ये मेटल जेव्हा असतो तो तेव्हा तो शाईन करत असतो, त्याला लस्टर असते, चकाकी असते, राईट का. तो शाईन करताना आपल्याला दिसायला भेटतो. त्याच्यावरती प्रकाश जर का तुम्ही मारा केला तर तुम्हाला जे की आहे रिफ्लेक्शन एकदम चांगल्या पद्धतीने दिसायला भेटत असते. सांगायचं तात्पर्य काय आहे की मेटल जे की असतात ते शाईन असतोय. तर मेटल जेव्हा त्याच्या प्युअर स्टेटमध्ये असतो तेव्हा त्याला शायनिंग असते, त्याला लस्टर असते, त्याला चकाकी असते. हा पॉईंट आपण बघत असतो. मग आता हे भांडे दिले तुमच्या समोर, जसं की बघा आता कॉपर मेटल आहे, सिल्वर पण मेटल आहे, बरोबर, ॲल्युमिनियम पण आपल्याला मेटल दिसायला भेटतोय. तर हे बघा हे जे काही त्यांना स्वतःची चकाकी दिसायला भेटत असते. हे कॉपरचे भांडे जर बघायला गेला तर तुम्हाला शाईन होताना दिसायला भेटत असतात. सिल्वरचे जर का वस्तू बघितल्या तर तुम्हाला शाईन होताना दिसायला भेटेल. ॲल्युमिनियमचे, राईट का. तो मेटल जे काही आहेत, मेटल जेव्हा त्यांच्या प्युअर स्टेटमध्ये असतात तर त्यांना चकाकी असते, त्यांना शायनिंग असते, त्यांना लस्टर असते. हा पॉईंट आपण बघितला. हा दुसरा कॅरेक्टरिस्टिक बघत आहोत. पहिला बोललो आपण स्टेटबद्दल, दुसरा बोललो आपण त्याच्या शायनिंगबद्दल. सो मेटल जे काही आहे मेटलला लस्टर असते, लक्षात ठेवायचं. तर जे की तांब्याची भांडी असतात, तांब्याची भांडी जे काही आहे ते आपल्याला चकाकताना दिसायला भेटत असतात. किंवा तुम्ही काय एक काम करू शकता, तांब्याची भांडी जे काही समजा आता जर थोडीशी खराब आहेत तर तुम्ही त्याला जर का नंतर धुवून जर का चांगलं काढलं तर नंतर एकदम मस्त चमकताना दिसाल ते भांडी, बरोबर की नाही. तर सांगायचं तात्पर्य काय आहे की मेटलला लस्टर असते, चकाकी असते. हा पॉईंट क्लिअर झाला. नंतर पुढे काय बरं का, आता इथं काय बात केलेली, इथं बात काय केली, एक मूर्ती जर ऑब्झर्व केली तर तुम्हाला दिसायला काय भेटतं बरं का की मेटलला जे काय ना प्युअर स्टेटमध्ये असताना त्यांना चकाकी असते, परंतु आजूबाजूच्या वातावरणामुळे काय होत असतं, ती वातावरणाची सगळी जेवढी काही घाण आहे ती तिला झाकून टाकत असते, त्यामुळे ती चकाकी आपल्याला दिसायला भेटत नाही. म्हणजे एखादं मेटल आहे समजा, एखादं तांब्याचं भांडे घरामध्ये असणारं, तर तुम्हाला असं वाटतं की अरे चमकत नाही आहे. तर त्याचं न चमकायचं कारण काय आहे, कारण की आजूबाजूची जेवढी काही हे होती ॲटमॉस्फिअरमधली जी काही इम्प्युरिटी होती ती त्याच्यावरती येऊन बसते, त्यामुळे जे काही आहे तो आपल्याला चमकायला
आपल्याला दिसत नाही. त्यामुळे आपण डिपेंड करताना असंच बोललो की जेव्हा मेटल त्याच्या प्युअर स्टेटमध्ये असतं तेव्हा ते चमकत असतं, परंतु वेळेनुसार त्याच्यावरती घाण बसून जाते, त्याची चकाकी वेळेनुसार कमी होत जात असते, ही बात सांगते. तर मेटलची चकाकी वेळेनुसार कमी व्हायचं कारण काय असतं, ॲटमॉस्फिअर असतं. सो मेटल ऑन द एक्सपोजर टू द एअर लॉंग टाइम रिॲक्ट विथ ऑक्सिजन मॉइश्चर अँड सम रिॲक्टिव्ह गॅसेस इन द एअर अँड लूज देअर शाईन. ओके, ही बात तर तुमच्या लक्षामध्ये राहून जाते. पुढे जाऊ. आता आपण काय बघणार आहे, तो ही प्रॉपर्टी तुमची क्लिअर झाली रे. एक झाली स्टेट, दुसरी झाली शाईन. ओके का रे. चला पुढे जाऊ. तर पुढचा पॉईंट जर बघायला गेला तर आता पुढचा पॉईंट असतो आपला, पुढचा पॉईंट कशाचा आहे, तो मेलेबलचा, मेलेबल आणि डक्टिलचा. ठीक आहे, तो मेलेबल आणि डक्टिलीचा. मेलाबिलिटी कोणाला म्हणतो बरं का, आता मेटल जे आहेत ना ते मेलेबल आहे. मेटलची मेलेबल आहे म्हणजे काय, की ज्याच्याकडून आपण काय बनवू शकतो, पत्रा बनवता येईल, राईट का. जर समजा मेटलकडून तुम्हाला पत्रा बनवता येईल, एखाद्या मेटलचं नाव जर घेतलं समजा ॲल्युमिनियम, त्या ॲल्युमिनियमचे पत्रा बनवणे म्हणजे काय, तुम्हाला दिसायला भेटेल की ॲल्युमिनियमचे घरामध्ये आपले भांडी असतात. ॲक्च्युली ते सगळे भांडी तर पत्र्यापासून बनलेले आहेत, बरोबर की नाही. ॲल्युमिनियमचे जेवढे काही भांडी आपल्या घरामध्ये आहेत ते सगळे पत्र्यापासून बनलेले आहेत. सांगायचं तात्पर्य काय आहे की ॲल्युमिनियम जे की आहे, ॲल्युमिनियमची प्रॉपर्टी मेलेबिलिटी आहे. ॲल्युमिनियमची प्रॉपर्टी मेलेबिलिटी. तो मेलेबिलिटी म्हणजे काय की त्या ॲल्युमिनियमची ॲबिलिटी आहे पत्रा तयार करण्याची. त्या ॲल्युमिनियमची ॲबिलिटी जर का समजा पत्रा तयार करण्याची असेल, त्या ॲल्युमिनियमची प्रॉपर्टी जी आहे ती मेलेबिलिटी आपल्याला दिसायला भेटत असते. सो ओके, नंतर सांगायचं तात्पर्य काय आहे की ॲबिलिटी टू डू व्हॉट, पत्रा जो की पत्रा तयार करण्याची जी प्रॉपर्टी असते ना त्याला आपण शीट तयार करणं, शीट, राईट का. शीट जर तुम्ही तयार करू शकला तर तो जे काय आहे तो त्याची मेलेबिलिटी प्रॉपर्टी दिसायला भेटत असते. सांगायचं तात्पर्य एक होतं की मेटलला मेलेबिलिटी ही प्रॉपर्टी असते. ओके, मेटलला जी काय आहे डक्टिलिटी प्रॉपर्टी पण असते. तो मेटलला डक्टिलिटी प्रॉपर्टी असते. जेव्हा आपण सायन्स शिकत असतो ती डक्टिलिटीला आपण डिपेंड कसं करत असतो, तर मेटलला जर का समजा डक्टिलिटी प्रॉपर्टी आहे, सांगायचं तात्पर्य काय असतं की मेटलपासून जर का तुम्ही तार काढायचा प्रयत्न केला, वायर, तर मेटलपासून जर तुम्ही तार काढायचा प्रयत्न केला, वायर काढायचा प्रयत्न जर केला, तर तुम्हाला काय दिसायला भेटणार की त्या मेटल जर का समजा मेटलकडून तुम्ही तार काढू शकलात, वायर जर काढू शकलात, तर त्याची प्रॉपर्टी आहे कशाची, त्याची प्रॉपर्टी आहे डक्टिलिटीची. फॉर एक्झाम्पल कॉपर. आता कॉपर जो की मेटल आहे आणि त्याची प्रॉपर्टी डक्टिलिटी, बरोबर. सांगायचं तात्पर्य काय होतं, मेटल जो की आहे तो सॉलिड आणि लिक्विड स्टेटमध्ये असतो. दुसरा, मेटलला जे की आहे शायनिंग किंवा लस्टर असतं. तिसरं बघितलं की मेटल जो की असतो तो मेलेबल असतो. मेटल जो की असतो तो डक्टाईल असतो. मेटल डक्टाईल असतो म्हणजे काय, मेटलपासून तारा काढता येतात. फॉर एक्झाम्पल कॉपरच्या वायरी आपल्या आपण याच्यामध्ये वापरत असतो, ॲल्युमिनियमच्या वायऱ्या, कॉपरच्या वायर, सिल्वरच्या वायर, बरोबर की नाही. नंतर गोल्डची वायर. तर यांचे जे काही वायर आपण जे काही आहेत हे करू शकतो. लक्षात ठेवायचं. सगळ्यात तुम्हाला जर का प्रश्न विचारला की असा कोणता मेटल आहे त्याची सगळ्यात जास्त वायर बनवू शकते, बारीक वायर बनवू शकते, तर तो असतो आपला गोल्ड जो की असतो त्याची सगळ्यात जास्त वायर बनवता येत असते. ठीक आहे, नंतर बघू. इथपर्यंत बात ओके झाली तुमची. आता तो मेलेबल म्हणजे काय, पत्रा तयार करणं, डक्टाईल म्हणजे काय, वायर तयार करणे. बघा वायरी दिलेल्या आहेत. ओके, तो ही प्रॉपर्टी पण झाली. नंतर आपण पुढे जाऊ. आता मेटल आर द गुड कंडक्टर ऑफ हीट अँड द इलेक्ट्रिसिटी. तर लक्षात घ्या, मेटल जे की असतात ते मेटल गुड कंडक्टर ऑफ हीट आणि इलेक्ट्रिसिटी आपल्याला दिसायला भेटत असतात. ठीक आहे, काही एक्सेप्शन पण असतात आणि त्या एक्सेप्शनवरून क्वेश्चन तयार होत असतात. मेटलच्या प्रॉपर्टी आपण बघत आहोत, पण जिथे एक्सेप्शन आहेत तर त्याला स्टार करून घ्यायचं, कारण की क्वेश्चन एक्सेप्शनवरूनच बनत असतात. आता काय बोललो बरं का, की जे मेटल असतात ना ते मेटल नेहमी गुड कंडक्टर ऑफ हीट म्हणजे काय, जर एका साईडला तुम्ही एखादा मेटल घेतला आणि त्या मेटलच्या जर तुम्ही एका साईडला जर का समजा तूप वगैरे ठेवून दिलं आणि इकडे उष्णता जर लावली ना, तर तुम्हाला कंडक्शन होताना दिसायला भेटेल, मॉलिक्युलचा ट्रान्सफर होतो, व्हायब्रेशनमुळे जे की आहे हीट ट्रान्सफर होताना दिसायला भेटणार आणि अलीकडे असणारं तूप जे काय ते वितळताना दिसायला भेटेल की तुम्हाला चटका लागून जातो. तर पॉईंट काय होता की हीट जे की आहे ते ट्रान्सफर होत असते. मग जे की आहे मेटल जे असतात ते गुड कंडक्टर ऑफ हीट असतात, हीटला ट्रान्सफर करू शकतात, आणि गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात, दॅट इज इलेक्ट्रिसिटीला सुद्धा ट्रान्सफर करू शकतात. परंतु या ठिकाणी एक एक्सेप्शन आहे. मेटलमध्ये असा एक मेटल आहे जो की आपल्याला काय दिसायला भेटत असतो की तो गुड कंडक्टर ऑफ हीट आणि इलेक्ट्रिसिटी नाही आहे, राईट का. तो गुड कंडक्टर ऑफ हीट आणि इलेक्ट्रिसिटी नाही आहे, तो असतो आपला पीबी. चला सांगा बरं का, पीबी म्हणजे काय रे. लीड. तो मग लीड काय बरं का, लीड असा आपला मेटल आहे, लीड असा एक मेटल आहे की जो की गुड कंडक्टर ऑफ हीट आणि इलेक्ट्रिसिटी नाही आहे. ती बात तुमच्या लक्षामध्ये ठेवायला पाहिजे. सो एक्सेप्शन सांगितलं मी, मेटल आर दी वाट, मेटल हा गुड कंडक्टर ऑफ हीट आणि इलेक्ट्रिसिटी असतो, परंतु त्याला एक अपवाद असतो, तो म्हणजे लीड. तर लीड जो की आहे मेटल असून गुड कंडक्टर ऑफ हीट आणि इलेक्ट्रिसिटी नाही आहे, ही बात तुमच्या डोक्यामध्ये घालून घ्या. ठीक आहे, पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, तर पुढचं जो की असतो आता हार्डबद्दल बघू. तर मेटल जे की येतात, मेटल हे जनरली हार्ड असतात. ॲक्च्युली ऑल मेटल आर जनरली हार्ड, परंतु याच्यामध्ये पण आपल्याला अपवाद दिसायला भेटत असतो. मी काय बोललो तुम्हाला की मेटल जे की असतात जनरली हार्ड असतात ते, पण काही जे की मेटल आहेत ना, मेटल जनरली हार्ड असतात, परंतु काही मेटल जे की असतात ना ते आपल्याला हार्डनेस दाखवत नाही, ते आपल्याला सॉफ्टनेस दाखवत असतात. मग सॉफ्ट असणारे असे इलिमेंट कोणते जे की अपवाद म्हणून आपण बोलू शकतो त्यांना. तर जो की असतो सोडियम आणि पोटॅशियम, Na अँड द के. सोडियम आणि पोटॅशियम जे की आहेत हे मेटल आहेत, परंतु हे मेटल जे की ना हार्डनेसची प्रॉपर्टी
प्रॉपर्टी दाखवत नाही. हार्डनेसची प्रॉपर्टी दाखवत नाही म्हणजे काय, हार्डनेस सगळ्यांना माहिती आहे चांगल्या पद्धतीने. ओके, तो सगळे मेटल जे काही असतात ते हार्ड असतात, पण त्याला अपवाद आहे सोडियम आणि पोटॅशियम. सोडियम आणि पोटॅशियम एवढे सॉफ्ट असतात की ते चाकूने सुद्धा कापता येतात, राईट का. सो सोडियम आणि पोटॅशियम जे काही आहे ते आपण इझिली चाकूने सुद्धा कापू शकतो, तो ते एक्सेप्शन झालं. तो मेटल आर जनरली हार्ड इन द नेचर बट सम एक्सेप्शन त्याला पण आहे. सोडियम आणि पोटॅशियम जे काय आहे ते सॉफ्ट असतात आणि ते चाकूनेही कापता येतात. लक्षात आला का हा पॉईंट रे? हा पॉईंट लक्षात आला. चला पुढे जाऊ. पुढे जर गेलात तर काय बरं का, तो अल्कली मेटल ॲक्च्युली अल्कली मेटल सोडियम पोटॅशियम हाय लिना केरब केसोफार, राईट का. तो हाय लिना केरब केसोफार जर तुम्ही बघायला गेलात ना ती वाली लाईन, ते अल्कली मेटल. ते ॲक्च्युली जर बघायला गेलात तर अल्कली मेटल जे काही ना ते सगळे अल्कली मेटल जे काही असतात ते सॉफ्ट असतात. तो अपवाद झाला. तो अल्कली मेटल जे काही ना तुम्ही चाकूने सुद्धा कापू शकतात. आणि त्याच्यामध्ये मेजर जर बघायला गेलं तर उदाहरण सोडियम आणि पोटॅशियम. मग तुम्हाला प्रश्न विचारतात की सोडियम आणि पोटॅशियम जे काही आहे, सोडियम आणि पोटॅशियम जे काही आहेत हे सॉफ्ट असतात बाबा आणि चाकूने पण कापता येतात. तर तुम्हाला MSQ वगैरे बनवला तर लक्षात ठेवायला पाहिजे. पुढे जाऊ. नेक्स्ट जर बघायला गेलात तर आता आपण हे सगळे जे काही चालले आहेत हे सगळे काय सांगत होतो बरं का मी, हे सगळे प्रॉपर्टी. पहिले तुम्हाला फिजिकल स्टेट सांगितली, नंतर लस्टर सांगितलं, नंतर डक्टिलिटी मेलेबिलिटी सांगितली, नंतर कंडक्शन ऑफ हीट सांगितलं, कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी पण सांगितली, राईट. तो कंडक्शन ऑफ हीट आणि कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी सांगितली. नंतर जर तुम्ही बघायला गेलात तर आपण काय बघितलं बरं का, कंडक्शन ऑफ हीट आणि इलेक्ट्रिसिटीबद्दल झाल्यानंतर आपण हार्डपर्यंत गेलो. दिस आर ऑल दी वॉट फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल. असं लिहून घ्या तिथं, फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल. हे फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल सांगत आहे मी तुम्हाला. ओके, सो दिस आर फिजिकल प्रॉपर्टी ऑफ द मेटल. मी तुम्हाला जर का प्रश्न विचारला तर मला उत्तर सांगा बरं का, कोणता मेटल असा आहे जो इलेक्ट्रिसिटीला चांगल्या पद्धतीने ट्रान्सफर करतो. सो मेटल विच आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर क्रमाने सांगा. 1 नंबर असा कोणता इलेमेंट आहे जो इलेक्ट्रिसिटीला जबरदस्त पद्धतीने ट्रान्सफर करत असतो, बेस्ट कंडक्टर. सिल्वर, ॲल्युमिनियम. कॉपर आणि ॲल्युमिनियम, नंतर आयन लावायचा. ओके, तर अशा पण लिहिले. आणि लक्षात घ्यायचं, जो गुड कंडक्टर ऑफ हीट आहे तो नेहमी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी सुद्धा असतो. दोज आर गुड कंडक्टर ऑफ हीट विच आर ऑलवेज दी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, त्याला पण काही एक्सेप्शन आहे, ते एक्सेप्शन आपण बघूया. पण मॅक्झिमम वेळेस तुम्हाला असं दिसायला भेटणार आहे. ओके, नंतर मग आता आपण जर बघायला गेलो तर काय बरं का, हे झालं. आता फिजिकल प्रॉपर्टीज बघत आहोत, सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज चालल्यात मेटलच्या. आता आपण बघत आहोत तर मेल्टिंग पॉईंटबद्दल. तर मेल्टिंग पॉईंट जर बघायला गेलात तर मेटल जे काही असतात ते मेटलचे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट जे आहेत ना ते खूप उच्च दिसायला भेटतात, जास्त दिसायला भेटत असतात. तर मेल्टिंग पॉईंट ऑफ द मेटल इज व्हॉट व्हेरी हाय. तर मेल्टिंग पॉईंट जे काही आहेत खूप जास्त दिसायला भेटत असतात आपल्याला. ओके, तर मेल्टिंग पॉईंट जे काही आपल्याला खूप जास्त दिसायला भेटत असते. तुम्ही जर का टंगस्टनचा मेल्टिंग पॉईंट जर बघायला गेला तर टंगस्टनचा मेल्टिंग पॉईंट बघा, तुम्हाला जर विचारलं ना सगळ्यात जास्त मेल्टिंग पॉईंट कोणाचा आहे तर टंगस्टनचा आहे. त्यामुळे त्याला आपण इनकॅन्डेसेंट बल्बमध्ये यूज करत असतो. ओके, तर त्याचा जो काही मेल्टिंग पॉईंट आहे सगळ्यात जास्त दिसायला भेटतो 3422 डिग्री सेल्सिअस एवढा मेल्टिंग पॉईंट आहे. आणि जर बघायला गेला तर लोखंडाचा मेल्टिंग पॉईंट बघा, लोखंडाचा मेल्टिंग पॉईंट 1535 आहे आणि लोखंडाचा बॉइलिंग पॉईंट जो काय आहे तो 2750 आहे. आता बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट सगळ्यांना कव्हर करून 3422ला कोण आहे आपला टंगस्टनचा. म्हणजे टंगस्टनचा सगळ्यात जास्त आपल्याला मेल्टिंग पॉईंट दिसायला भेटत असतो. तो सांगायचं लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल की याला पण अपवाद आहे का, हो याला पण अपवाद आहे. तर लक्षात घ्या, जनरली आपण काय बोलत असतो की मेटल हॅव द हाय मेल्टिंग पॉईंट अँड द बॉइलिंग पॉईंट. बरोबर आहे, मेटलला हाय मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट आपल्याला दिसायला भेटत असतो. जसे की उदाहरण तुम्ही आयन आणि याचं पण दिलं तुम्ही, कशाचं, टंगस्टन डब्ल्यू जो काही आहे तो सुद्धा आपला मेटल आहे ज्याचा हाय मेल्टिंग पॉईंट आपल्याला दिसायला भेटत असतो. तर जनरली आपण बोललो मेटल जो काही आहे हाय मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट असतो, परंतु याला अपवाद आहे, एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन काय बरं का, एक्सेप्शन आहे HG, एक्सेप्शन आहे CA. तो HG मीन्स व्हॉट मर्क्युरी, CA म्हणजे काय GA म्हणजे काय गॅलियम. तो मर्क्युरी झाला, गॅलियम झाला, Na अँड द पोटॅशियम. सोडियम, पोटॅशियम, गॅलियम अँड मर्क्युरी. सोडियम, पोटॅशियम, गॅलियम आणि मर्क्युरी हे असे काही मेटल आहेत यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट खूप कमी असतो. लक्षात राहील का रे बात. सो मर्क्युरी, गॅलियम, सोडियम अँड द पोटॅशियम हॅव द मेल्टिंग पॉईंट अँड द बॉइलिंग पॉईंट विच इज व्हेरी लो. ठीक आहे, सो ॲक्च्युली मेटल हॅव दी हाय मेल्टिंग अँड द बॉइलिंग पॉईंट. टंगस्टनला सगळ्यात जास्त आपल्याला हाय मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट दिसायला भेटत असतो. आणि काही अपवाद असतो मेटलमध्ये, सोडियम, पोटॅशियम, गॅलियम आणि दी मर्क्युरी. लक्षात राहील ही बात. तो मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंटबद्दल लक्षात राहील का रे, सांगा पटापट. ओके का, ठीक आहे. आता पुढे जर बघायला गेलं तर काय पुढची असते सोनोरिटी. तर सोनोरिटी काय बरं का रे, सोनोरिटी, राईट. सोनोरिटी काय असते
तर सोनोरिटी म्हणजे काय की जर का तुम्ही त्याला आता हे भांडे तुमच्या समोर हे केले ते काय त्याच्यामध्ये जर का तुम्ही असं हे केलं ना जर धक्का त्याला मारला ना तर तुम्हाला एकदम मस्त आवाज कसा घुमताना दिसायला भेटेल नाद मैता राईट का आवाज तुम्हाला असा घुमताना दिसायला भेटेल तो आपल्याला काय दिसायला भेटेल जसं की तुम्ही आपला जो घंटा असतो शाळेतला असणारा जो की घंटा आहे त्याला वाजवल्यानंतर जो की आहे आपला जो साऊंड जो काय आहे तो साऊंड जो आपल्याला दिसायला भेटतो तसा आवाज तो मेटलला जर का तुम्ही तसा टच केल्यानंतर तसा जर का साऊंड निघत असेल ना त्याला आपण सो मेटल जे काय आहे ते सोनोरस असतं सो व्हॉट दे प्रोड्यूस द रिंगिंग साऊंड ते कशा साऊंड तयार करतात रिंगिंग ग्लासला चमच्याने ठोकून द्या कसा आवाज घुमत राहतो असा घुमत राहतो राईट की नाही सो मेटलला जो काय आहे रिंगिंग साऊंड मेटलला जर का तुम्ही धक्का मारला तर रिंगिंग साऊंड निघत असतो त्याला आपण काय म्हणतो सोनोरस म्हणतो तो मेटल जे काय आहे ते मेटल सोनोरस असतात सो मेटल्स आर दी सोनोरस ओके अँड दे प्रोड्यूस दी रिंगिंग साऊंड वेन दे स्ट्रक जेव्हा त्याला धक्का कोणाचा लागणार तर ते एक रिंगिंग साऊंड तयार करणार जसं की मंदिरामधला घंटाला हे केल्यानंतर आवाज कसा घुमत असतो ना असा म्हणजे लक्षात येईल तुम्हाला रिंगिंग साऊंड कसा तयार होत होतो राईट तो मेटलपासून जे काय रिंगिंग साऊंड तयार होत असतो देअर फॉर मेटल हॅव दी सोनोरस प्रॉपर्टी सो सोनोरिटी जी काय आहे ती सोनोरिटीबद्दल पण आपण बघून झालं ओके नेक्स्ट जी काय असते डेन्सिटी जो आता लास्ट म्हटलं तरी पण चालेल तो डेन्सिटी जी काय आहे डेन्सिटीबद्दल डेन्सिटी इज दी फिजिकल प्रॉपर्टी ऑफ द मेटल ओके तो मेटलची फिजिकल प्रॉपर्टीमध्ये आपण डेन्सिटीबद्दल बघत आहोत आता जर का मी तुम्हाला विचारलं की सांगा बरं का मेटलची डेन्सिटी काय असायला पाहिजे तो जनरली मेटलची डेन्सिटी काय असायला पाहिजे बरं का तुलना केली पाण्यासोबत तर द डेन्सिटी ऑफ द मेटल ग्रेटर असणारे तर खूप जास्त असणारे परंतु पाण्यापेक्षा कमी डेन्सिटी असणारे पण काही मेटल आहेत आता जर का मी पाणी तुम्हाला जर का हे गेला मी तुम्हाला रेफरन्स जर दिला तर पाण्यापेक्षा कमी सुद्धा काही मेटल जी काही आहेत त्याची आपल्याला डेन्सिटी कमी दिसायला भेटत असते तो आपण बोलताना काय बोलणार की मेटल हॅव जनरली हाय डेन्सिटी तो मेटल हॅव जनरली हाय डेन्सिटी बट सम एक्सेप्शन आहेत जसे की कोणकोणते सोडियम पोटॅशियम हे दोघं बंधूच आहेत सोडियम झाला पोटॅशियम Na पोटॅशियम अँड द लिथियम सोडियम पोटॅशियम आणि लिथियम जी काही आहे यांची डेन्सिटी आपल्याला खूप कमी दिसायला भेटत असते तर सोडियम पोटॅशियम अँड लिथियम हॅव द डेन्सिटी इज व्हेरी लो ॲज कम्पेअर टू वॉटर सुद्धा तर तुम्ही जर बघायला गेला तर पाण्यापेक्षा सुद्धा यांची डेन्सिटी कमी दिसायला भेटत असते या लिथियमचं जर का तुम्ही ऑब्झर्व केलं ना लिथियमचं तर लिथियमची डेन्सिटी जर बघायला गेलात लिथियमची डेन्सिटी किती असते 0.53 ग्रॅम पर सीसी तर एक क्युबिक मीटर क्यूब एक सीसी 1 सेंटीमीटर क्यूबचं जर का लिथियमचं वजन जर घेतलं ना 1 सेंटीमीटर क्यूब लिथियमचं वजन जर घेतलं ना तर 0.53 ग्रॅम तुम्हाला दिसायला भेटणार आहे सांगायचं तात्पर्य काय होतं की सोडियम काय सांगितलं तुम्हाला मी सोडियम पोटॅशियम आणि लिथियम जी काय आहेत यांची डेन्सिटी आपल्याला सगळ्यात कमी दिसायला भेटत असते आणि लिथियमची डेन्सिटी सगळ्यात कमी असते 0.53 ग्रॅम पर सीसी तो हा पॉईंट पण तुमच्या लक्षात राहील का रे सो दिस आर ऑल दी फिजिकल प्रॉपर्टी ऑफ द मेटल तर तुम्हाला फिजिकल प्रॉपर्टी ऑफ द मेटल पूर्ण कव्हर झालं का झालं का रे सांगा कोणाला डाऊट आहे का इथपर्यंत रिपीट करायची जरूरत आहे का पटापट सांगा पुढे जाऊ द्या समजलं ठीक आहे चला पुढे जर गेला तर काय बरं का तर पुढे जर बघायला गेलं नॉन मेटल आता नॉन मेटलकडे सगळ्यात अगोदरची आपण आपण मेटल आणि नॉन मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टी बघत आहोत जसं की मी आता मेटलची फिजिकल प्रॉपर्टी तुम्हाला सगळ्या सांगून दिल्या त्याचप्रमाणे मी नॉन मेटलच्या पण फिजिकल प्रॉपर्टीबद्दल डिस्कस करणार आहे सो नॉन मेटलच्या आपण आता काय करूया फिजिकल प्रॉपर्टीबद्दल डिस्कस करूया नॉन मेटलमध्ये जर तुम्ही आता अवस्था बघायला गेला स्टेट तर जनरली नॉन मेटल सुद्धा आपल्याला कशी कोणत्या स्टेटमध्ये दिसायला भेटतील सॉलिड स्टेटमध्ये पण मोस्टली जर बघायला गेला तर मोस्टली तुम्हाला गॅसेस स्टेटमध्ये पण सापडताना दिसायला भेटतात जसं की तुम्ही आपल्या मेटलमध्ये बोललात की जनरली द ऑल मेटल्स आर इन द सॉलिड स्टेट बट सम एक्सेप्शन इज व्हॉट मर्क्युरी अँड गॅलियम जे की असतात ते लिक्विड स्टेटमध्ये आपल्याला दिसायला भेटत असतात त्या स्टेटबद्दल तुम्ही मेटलबद्दल बोललात पण जेव्हा तुम्ही नॉन मेटलमध्ये बोलत आहात तर तुम्ही काय बोलत असतात नॉन मेटल जे की असतात ते सॉलिड स्टेटमध्ये दिसायला भेटत असतात आणि काही जे काही ते गॅसेस स्टेटमध्ये मोस्टली तुम्हाला गॅसेसमध्ये ऑक्सिजन झाला नायट्रोजन झाला ऑक्सिजन ते गॅसेस असतात बरोबर ऑक्सिजन हायड्रोजन बरोबर तर खूप सारे गॅसेस जे काही आहेत ते तुम्हाला गॅसेस स्टेटमध्ये दिसायला भेटणार बरोबर सो देअरफॉर सॉलिड स्टेट आणि गॅसेस स्टेटमध्ये असतात परंतु काही असे नॉन मेटल जे काही असतात ते लिक्विड स्टेटमध्ये देखील असतात आणि त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारून घेत असतात सो मग क्वेश्चन इथूनच बनत असतो काय बरं का की लक्षात घ्या नॉन मेटलची स्टेट सॉलिड लिक्विड किंवा गॅस पण असू शकते असं म्हणू शकतो आपण सो नॉन मेटलची स्टेट सॉलिड लिक्विड आणि गॅस पण असू शकते जनरली सॉलिड आणि आपल्याला गॅसेसमध्ये सापडतात ते बट काही जे काही आहेत तर काही लिक्विडमध्ये पण सापडतात आणि काहीमध्ये एक्सिप्शन आहे जो आपला ब्रोमीन जो काही असतो ब्रोमीन हा असा नॉन मेटल आहे सो विच ऑफ द फॉलोइंग आर द नॉन मेटल खालीलपैकी असा कोणता नॉन मेटल आहे की जो लिक्विड स्टेटमध्ये असतो तर लिक्विड स्टेटमध्ये असणारा जो काही नॉन मेटल आहे आपला तो कोण असतो ब्रोमीन तो ब्रोमीन जो काही आहे असा नॉन मेटल आहे तो लिक्विड स्टेटमध्ये असतो परंतु मर्क्युरी आणि गॅलियम हे असे मेटल आहेत जे लिक्विड स्टेटमध्ये असतात तो लिक्विड स्टेटमध्ये असणारे मेटल कोणते ते लक्षात ठेवा मर्क्युरी आणि गॅलियम आणि लिक्विड स्टेटमध्ये असणारा नॉन मेटल कोणता तो म्हणजे आपला ब्रोमीन तो ब्रोमीन जो काही असतो तो आपला लिक्विड स्टेटमध्ये असतो बोला लक्षात राहील का पॉईंट तुमच्या जास्त टाईम रे तो स्टेटबद्दल आपण नॉन मेटलच्या स्टेटबद्दल आपण डिस्कस केलं या स्टेटबद्दल तुम्हाला जास्त टाईम लक्षात राहील का ठीक आहे
आता जर मी समजा तुम्हाला प्रश्न विचारला की विच ऑफ द फॉलोइंग आर द नॉन मेटल विच इज इन द गॅस स्टेट, तर ते पण लक्षात ठेवायचं. हायड्रोजन झाला, ऑक्सिजन झाला, क्लोरीन अँड द नायट्रोजन. नायट्रोजन, नायट्रोजन तुम्हाला माहिती आहे वातावरणामध्ये नायट्रोजनचं प्रमाण एवढं दिसायला भेटत असतं, ॲक्च्युअली तो गॅस स्टेटमध्ये असतो. तर नायट्रोजन जो काय आहे तो गॅसमध्ये असतो, ऑक्सिजन जो काय आहे तो पण गॅस स्टेटमध्ये आहे, राईट. नंतर बघायला गेलं तर हायड्रोजन पण तुम्हाला माहिती आहे, हायड्रोजन विच नॉन मेटल अँड विथ दी हे काय आपल्याला गॅस स्टेटमध्ये दिसायला भेटत असतं. पुढचं काय क्लोरीन, तो क्लोरीन सुद्धा जो काही आहे तो क्लोरीन सुद्धा आपल्याला गॅस स्टेटमध्ये दिसायला भेटत असतो. ते उदाहरणं लक्षामध्ये ठेवायची. आता आपण बात करूया पुढची फिजिकल प्रॉपर्टी जी की आहे नॉन मेटलची, म्हणजे लस्टर. तो आपल्याला काय म्हणत असतो बरं का, की ऑल नॉन मेटल जे की जर का सगळे नॉन मेटलला तुम्ही जर का ऑब्झर्व केलं तर त्यांना कोणत्याही प्रकारची चकाकी दिसायला भेटत नाही, लस्टर दिसायला भेटत नाही, चमकून उठत नाहीत ते. जरी घरामधले भांडे जे की मेटलिक भांडे आहेत कॉपरचे, ॲल्युमिनियमचे, ते चमकत असताना धुतल्यानंतर ते कसे चमकत असतात, शाईन करत असतात. त्यांना लस्टरची प्रॉपर्टी आहे प्युअर असताना, त्यामुळे ते तसे चमकत असतात. पण नॉन मेटलला शायनिंगची किंवा लस्टरची प्रॉपर्टी नसते. तर नॉन मेटलला लस्टरची प्रॉपर्टी नसते, ही बात आपल्या लक्षात येऊन जाते. मग आता लस्टरची प्रॉपर्टी नसते त्याची की सगळे नॉन मेटल आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे, या सगळ्यांचा तुम्ही ऑब्झर्व करणार, परंतु याला एक एक्सेप्शन पण आहे गड्या. काय बरं का, नॉन मेटलमध्ये जे काही आहे ना लस्टर नावाचा प्रकार दिसायला भेटत नाही. तर फिजिकल प्रॉपर्टी जी लस्टर आहे ना ती नॉन मेटलमध्ये दिसायला भेटत नाही. पण एक असा अपवाद आहे नॉन मेटलमध्ये की जो चमकतो, एक असा अपवाद आहे की जो चमकतो. तो कोणता असतो आपला, तो असतो आयोडीन. तर आयोडीन जे काही आहे, आयोडीनचे क्रिस्टल आपल्याला चमकताना दिसायला भेटत असतात, त्यांना शाईन आपल्याला दिसायला भेटत असते. सो देअरफॉर आपण काय बोलणार, नॉन मेटल विचार व्हॉट, तो नॉन मेटलला जे काही आहे आपल्याला लस्टरची प्रॉपर्टी दिसायला भेटत नाही, पण त्याला एक अपवाद आहे, तो म्हणजे आयोडीनचे क्रिस्टल जे काही असतात त्यांना शायनिंगची प्रॉपर्टी असते. पॉईंट लक्षात राहील का रे सांगा. फर्स्ट झाला स्टेट, दुसरा झाला लस्टर. लक्षात राहील का पॉईंट, सांगा पटकन. हो. चला पुढे जर बघायला गेलो तर काय नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी जर बघायला गेला तो आयोडीनचं सांगितलं तुम्हाला आपण. नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी थॉट तो नॉन मेटल अँड विच इज हार्ड. आता आपण बघणार काय बरं का, आपण हार्डनेसबद्दल बघतोय समजा. तर नॉन मेटलच्या हार्डनेसबद्दल तुम्ही बघायला गेलात तर काय सांगता येईल बरं का, की नॉन मेटल जे की असतात ना, मोस्ट सॉलिड नॉन मेटल आर नॉट हार्ड. बरोबर आहे. जर मेटल हार्ड होते तर 100% नॉन मेटल जे काही आहे ते हार्ड राहणार नाही. तर सांगायचं तात्पर्य काय आहे की नॉन मेटल जे काही आहे जनरली हे एवढे हार्ड नसतात, तर नॉन मेटल जे काही आहे जनरली एवढे हार्ड नसतात. अपवाद आपण देऊया, अपवाद आपल्याला द्यायचा पण आहे. तर तुम्हाला जे काही आहे की नॉन मेटल जे काही असतात, नॉन मेटल हे जनरली हार्ड नसतात, तो हार्ड नसतात ते. ठीक आहे. मग आता हार्ड नसतात म्हणजे काय, याला अपवाद पण आहे. आता अपवाद कोणता आहे त्याला सांगा बरं का, अपवाद कोणता असेल. नॉन मेटल जो की आहे ते हार्ड नसतात, परंतु असा एक नॉन मेटल आहे की जो हार्ड आहे. असा कोण आहे बघा, तो असा नॉन मेटल कोणता आहे की जो हार्ड आहे, तो आहे आपला हिरा, राईट का, डायमंड. डायमंड जर बघितला तर डायमंड काय आहे, डायमंड जो काय आहे, डायमंड अँड द ग्राफाइट आर द अलॉस्ट्रोप ऑफ द व्हॉट. हे अलॉस्ट्रोप आहे, कार्बन कंपाऊंड जेव्हा शिकणार ना तुम्ही, ॲक्च्युली सगळ्यात मोठा चॅप्टर कार्बन कंपाऊंड बाकी आहे. त्याच्यानंतर तुम्ही काही केलं नाही केलं, थांबून बी गेलात तरी पण चालेल. ओके, कारण की तुमचा मोस्ट ऑफ स्टडी झालेला आहे. आता जे क्वेश्चन बनणार आहे समजा 10 मार्काला जर का समजा येत असेल पूर्ण सायन्स, तर जसं की 3-3, 4-4 अशी वर्गीकरण जर का आलं तर तुम्हाला आउट ऑफ मार्क घेता येतील. जे टॉपचे सगळे जे काही चॅप्टर आहेत ते तुम्ही कव्हर केलेले आहेत. आता जर तुम्ही बघायला गेलात तर मी काय बोललो, डायमंड विच इज द अलॉस्ट्रॉप ऑफ द व्हॉट, कार्बन. तर ग्राफाइट आणि डायमंडमध्ये तुम्ही जर का म्हणजे ग्राफाइट आणि डायमंड जे आहेत ना हे कार्बनचे अलॉस्ट्रॉप असतात. त्यांना मराठीत काय म्हणतात मला आठवत नाही, पण ठीक आहे, त्याला आपण त्यांना काय म्हणू, अपवादमध्ये टाकून देऊ. तो हार्ड आहे. पुढे जर बघायला गेलात तर काय बरं का, तो फॉर्म ऑफ द कार्बन अलॉस्ट्रॉप म्हणतो ना आपण त्याला, तर तो एक अपवाद आहे. मग मी काय बोललो की नॉन मेटल जनरली जे काही ते हार्ड नसतात नॉन मेटल, परंतु त्याला अपवाद आहे, तो म्हणजे डायमंड. तो अपवाद काय आहे, डायमंड. चला पुढे जाऊ. तो पुढे जर बघायला गेला तर काय दिसायला भेटते बरं का, हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स. ओके, तो हिरा हार्डेस्ट. तुम्हाला जर का मी विचारलं की सांगा बरं का रे, हा जो की हार्डेस्ट नॉन मेटल आहे हिरा, जो की कार्बनचा फॉर्म आहे, त्याचा उपयोग तुम्ही कुठे कुठे करतात बरं का रे. हिरा इज द गर्लफ्रेंड ऑफ व्हॉट, हिरा ही गर्लफ्रेंड कोणाची आहे, तो गर्लची गर्लफ्रेंड आहे असं म्हणता येईल. बरोबर की नाही. तुम्हाला हिऱ्याचे खूप सारे उपयोग दिसायला भेटतील. जसं की सौंदर्याच्या क्षेत्रामध्ये टाका हिऱ्याला, तुम्ही जर काय आहे त्याला तुम्ही इंडस्ट्रीच्या क्षेत्रामध्ये टाका, इंडस्ट्रीमध्ये पण हिऱ्याचा खूप जास्त वापर दिसायला भेटत असतो. हिऱ्याचा वापर तुम्हाला काच वगैरे कापण्यासाठी दिसायला भेटत असतो. हिऱ्याचा वापर ग्राइंडिंगसाठी सुद्धा हिऱ्याचा वापर, कारण की तो तेवढा टणक असतो. काच कापण्यासाठी वापर करतात, ग्राइंडिंग करण्यासाठी वापर करतात. आपण ॲप्लिकेशन आणले त्या पॉईंटमध्ये आपण अभ्यासूया. ठीक आहे. तो हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला असणार की नॉन मेटल नॉट हार्ड म्हणजे हार्ड नसतात. आणि दुसरा पॉईंट आपण बघितला की इजा एक्सेप्शन आपण बघितला. नेक्स्ट इज व्हॉट, नॉन मेटल आर द बॅड कंडक्टर ऑफ हिट अँड इलेक्ट्रिसिटी. बरोबर आहे. आता नॉन मेटल सुद्धा हिट अँड इलेक्ट्रिसिटी बॅड कंडक्टर दिसायला भेटतात, परंतु याचा एक अपवाद तुम्हाला माहिती आहे, जो की गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. तो असा नॉन मेटल कोणता जो गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, असा नॉन मेटल कोणता की जो गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, सांगा बरं रे. ग्राफाइट,
ग्राफाईट तुम्हाला माहिती आहे का, ग्राफाईट पेन्सिल जी काही असते आपली पेन्सिल, त्या पेन्सिलीमध्ये असणारं जे की ब्लॅक कलरचं जे की लीड असते तीवाली ज्याच्यावर आपण लिहितो, राईट का, तो ग्राफाईटची असते, ती ग्राफाईटची असते. आणि ती ग्राफाईटची असणारी जी की लीड आहे ॲक्च्युली आपल्याला काय सांगितलं जातं की बाबा हो ते तुम्ही याच्यामध्ये हे करू नका, लहान बाळांना सांगितलं जातं का, कारण की ग्राफाईट जे की ते गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, तो ग्राफाईट जे की आहे आपला कार्बनचा जो की आहे एक फॉर्म आहे ग्राफाईट, तो कार्बनचा फॉर्म असणारा जो की ग्राफाईट आहे तो आपला गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी दिसायला भेटत असते. आता प्रश्न काय आहे की गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, पण तो गुड कंडक्टर ऑफ हीट आहे का हे पण चेक करणं जरुरी. बघू बरं का, आपण डिस्कस करूया. सगळ्यात महत्त्वाची बात काय सांगितली की नॉन मेटल आर द बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. नेक्स्ट इज व्हॉट, ओके. पण एक्सेप्शन आहे ग्राफाईट, ॲलॉस्ट्रॉप ऑफ द कार्बन ग्राफाईट जो की आहे तो त्याला अपवाद ठरला जातोय, पुढे जर बघायला गेलं तर काय, ग्राफाईट कॅन कंडक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी, तो ग्राफाईट इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करते, बट व्हॉट, सबस्टन्स विच आर गुड कंडक्टर ऑफ द हीट आर ऑल्सो गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मी पहिला पॉईंट तुम्हाला नोट म्हणून सांगितलं, जो सबस्टन्स गुड कंडक्टर ऑफ हीट आहे, जो सबस्टन्स गुड कंडक्टर ऑफ हीट आहे तो सबस्टन्स गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी पण असतो. आता तुम्हाला प्रश्न पडेल काय बरं का, आता बोललो मी असा एक नॉन मेटल होता जो गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे जो की ग्राफाईट आहे. मग आता हे रिलेशन जे की आपण बोलत आहोत हे रिलेशन त्या ग्राफाईटबद्दल पण लागेल का, जसं की आपण बोलतोय की ना की ग्राफाईट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, मग 100% तो गुड कंडक्टर ऑफ हीट असायलाच पाहिजे, कारण की गुड कंडक्टर ऑफ हीट असणारा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतो. मग आता बघू बरं का याच्याबद्दल काही वाक्य दिलेले का, ओके. तर इथं काही वाक्य दिले का, सो बघा, हां, सबस्टन्स विच आर बॅड कंडक्टर ऑफ हीट विच ऑल्सो बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, बरोबर आहे, राईट का. जसं की इकडे सल्फर बघा, सल्फर बॅड कंडक्टर ऑफ हीट आहे, तो बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी पण आहे. तर अशा बने हे बात आपण इथं नोट हे करून टाकलेली. पुढे राईट, आता पुढे पण डायमंड त्याला एक अपवाद आहे, डायमंड त्याला काय अपवाद आहे. आता डायमंड त्याला अपवाद काय लक्षात घ्या, डायमंड जो की आहे तो गुड कंडक्टर ऑफ हीट असतो, डायमंड काय असतो, गुड कंडक्टर ऑफ हीट असतो, पण डायमंड जो की आहे डायमंड इज द गुड कंडक्टर ऑफ हीट, पण डायमंड गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी राहत नाही, याला लक्षात घेऊन घ्या, लक्षात ठेवा पॉईंट. डायमंड हा गुड कंडक्टर ऑफ हीट असतो, पण डायमंड जो की आहे तो गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी नसतो. तर तुम्ही वरचे पॉईंट जे की बोललेत ना ते 100% लागत आहेत जगभरामध्ये, परंतु अपवाद असतात गोष्टींना, जसं की डायमंडचा मी अपवाद दिला. तर जो काही गुड कंडक्टर ऑफ हीट आहे, जो काही गुड कंडक्टर ऑफ हीट आहे, आता आपल्याला प्रयत्न करावा, आता एक तुम्ही ट्राय करा वाटलं असतं, किंवा मग गुगलवर जाऊन सर्च करा की ग्राफाईट जो काही आहे, ग्राफाईट गुड कंडक्टर ऑफ हीट असतो का, राईट का, ग्राफाईट गुड कंडक्टर ऑफ हीट असतो का. मला असं वाटतं की तो गुड कंडक्टर ऑफ हीट पण असणार, बरोबर. आता मी काय बोलतो की डायमंड गुड कंडक्टर ऑफ हीट आहे, पण गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी नसतो, ओके. तो पॉईंट जो काय हा पॉईंट पण लक्षामध्ये घेऊन घ्या. तर बघू इथे दिले ते वाक्य, बेइंग बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी डायमंड कॅन कंडक्ट द हीट, ओके. तो डायमंड जो काय आहे तो बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, बट तो काय करत असतो, हीटला कंडक्ट करत असतो. हा पॉईंट परीक्षेसाठी महत्त्वाचा असू शकतो, लक्षात ठेवण्याची जरूरत आहे. पुढे जाऊया. तर अशा पद्धतीने हे फिजिकल प्रॉपर्टी आपण कव्हर करून टाकले. आता तुम्ही म्हणाल अजून बाकीच्या फिजिकल प्रॉपर्टी खूप साऱ्या होत्या, ठीक आहे, आपण बोलू शकतो, जसं काय बरं का, मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट बद्दल बोलून घ्या. द मेल्टिंग अँड द बॉइलिंग पॉईंट ऑफ द नॉन मेटल इज ऑलवेज व्हॉट, तो हे जे काही आपल्याला कमी दिसायला भेटणार आहे, बरोबर. द मेल्टिंग अँड द बॉइलिंग पॉईंट ऑफ द नॉन मेटल इज ऑलवेज लेस दॅन द मेटल, तर मेटलपेक्षा मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट आपल्याला कमी दिसायला भेटणार आहे, बरोबर. तर मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट आपल्याला कमी दिसायला भेटत असतात, आणि तिकडे मेटलमध्ये पण दिसायला भेटणार. मी पुन्हा तुम्हाला प्रश्न विचारतो, सांगा बरं का, असे कोणते मेटल आहेत ज्यांचा मेल्टिंग अँड द बॉइलिंग पॉईंट कमी असतो, असा कोणते मेटल आहे ज्यांचा मेल्टिंग अँड द बॉइलिंग पॉईंट कमी आहे. मर्क्युरी, सोडियम, पोटॅशियम, गॅलियम, राईट का, तो सोडियम पोटॅशियम, सोडियम आहे, पुढे पोटॅशियम आहे, मर्क्युरी आहे आणि गॅलियम आहे. मर्क्युरी आणि गॅलियम जे काय आहे ते लिक्विड स्टेटमध्ये असतात, त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की लिक्विड स्टेटमध्ये असणारे जे काय आहे त्यांचा मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट आपल्याला कमी दिसायला भेटत असतो, ठीक आहे. तर ते उदाहरण लक्षात ठेवायचे. आता मी काय बोललो बरं का, इथं आता आपण नॉन मेटलची बात करत आहोत, तर नॉन मेटलचे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट जे काय आपल्याला कमी दिसायला भेटतात, पण इथं पण एक अपवाद आहे, की कार्बन जर बघितला ना, कार्बन सॉलिड नॉन मेटल कार्बन, तर कार्बन जो काय आहे तो कार्बन आणि बोरॉन, तुम्ही ते आठवतं ना, हा झाला बोरॉन, हा झाला कार्बन. तर बोरॉन आणि कार्बन जो काय आहे, बोरॉन अँड द कार्बन, तर बोरॉन आणि कार्बनचं जर तुम्ही ऑब्झर्व केलं, ओके, कार्बन अँड द बोरॉन मेल्ट ॲट द हाय टेम्परेचर, तो आपल्याला हाय टेम्परेचरवरती मेल्ट होताना दिसायला भेटत असतं. आपण कार्बन बघूया, ठीक आहे. तो कार्बन काय बोललो मी, सॉलिड नॉन मेटल कार्बन अँड द बोरॉन मेल्ट ॲट द हाय टेम्परेचर, आपल्याला हाय टेम्परेचरवरती मेल्ट होताना दिसायला भेटत असतात ते, ओके. तो मेल्टिंग पॉईंट अँड द बॉइलिंग पॉईंट नॉन मेटलबद्दल तुम्ही लक्षात ठेवा. डेन्सिटी काय म्हणता येईल, आता नॉन मेटलची डेन्सिटी जनरली लो असते, बस इनफ झालं तेवढं. नंतर कंडक्शन ऑफ हीट आणि इलेक्ट्रिसिटीबद्दल पण आपण बोलून झालं. डक्टिलिटी आणि मेलेबिलिटी, तो डक्टिलिटी मेलेबिलिटी काय म्हणणार बरं का, नॉन मेटलची डक्टिलिटी बी नसते आणि मेलेबिलिटी पण नसते, ते काय असतात, ते ब्रिटल असतात. तो नॉन मेटल हे काय असतात, जनरली ब्रिटल दिसायला भेटत असतात, तो ब्रिटलनेस दिसायला भेटत असतो, ओके. ठीक आहे, तो ब्रिटलनेस दिसायला भेटत असतो. नंतर आता जर का मी असं बोललो
हार्डमध्ये तुम्हाला माहिती आहे नॉन मेटल की जनरली जे काही असते ते हार्ड नसतात आणि एक्सेप्शन घेतलं आहे आपण त्याचा हिरा घेतला. आता लस्टरच्या प्रॉपर्टीबद्दल पण बोलून झालं. तर लस्टरची प्रॉपर्टी बोलून झाली, स्टेट बोलून झालं, डक्टिलिटी बोलून झालं, मेलेबिलिटी बोलून झालं. ऑल दी फिजिकल प्रॉपर्टीज गोइंग टू बी कवर ऑफ द मेटल अँड नॉन मेटल. इथपर्यंत कवर झालं का रे? इथपर्यंत कवर झालं का? ठीक आहे, पुढे जा. आता केमिकल प्रॉपर्टी बघायची आहे. तर केमिकल प्रॉपर्टी ऑफ द मेटल. आता केमिकल प्रॉपर्टी ऑफ मेटलकडे जेव्हा आपण जाणार, आपण काय काय बघणार आता गंमत बघा. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बद्दल बोललो होतो. मेटल हे काय असतात जनरली सांगा रे, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी की निगेटिव्हिटी? सो मेटल हे जनरली काय असतात? मेटल काय असतात आपले इलेक्ट्रोपॉझिटिव्हचा मिनिंग काय होतं बरं का, जसं की मेटल आहे इलेक्ट्रो म्हणजे तो इलेक्ट्रॉन लूज करतो, तो इलेक्ट्रॉन लूज करतात राईट का, इलेक्ट्रॉन लूज करतात. आणि जे की नॉन मेटल जर बघायला गेलं तर नॉन मेटल जे काय आहे ते नॉन मेटल आपण जर बघायला गेलो तर हे काय हे मेटल दिले तर मेटल जे काय आहेत इलेक्ट्रॉन लूज करतात त्यामुळे ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात. आणि जे की नॉन मेटल आहेत ते इलेक्ट्रॉन गेन करतात त्यामुळे ते निगेटिव्ह असतात. ओके, ही बात झाली. आता आपण बघणार आहोत की यार मेटलचं जर आपण आपल्याला रिएक्टिव्हिटी बघायची की कोण कसा बिहेव करतो यासाठी एक प्रयोग केला जातो. प्रयोग कसा असतो, हे डोळ्यासमोर पडलेले आहेत आपल्या मेटल पडलेले. आपण काय करत आहोत आता, केमिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल बघत आहोत. तर केमिकल प्रॉपर्टी ऑफ मेटलबद्दल आपण डिस्कस करत आहोत की केमिकल प्रॉपर्टी काय बा मेटलची. तर केमिकल प्रॉपर्टी ऑफ द मेटलबद्दल आपण डिस्कस करत आहोत. नंतर केमिकल प्रॉपर्टी ऑफ नॉन मेटलकडे आपण जाऊया वाटल्यास तर. ठीक आहे, तर बघा, तर केमिकल प्रॉपर्टी ऑफ मेटलकडे जर तुम्ही गेलात तर मला काय दिसायला भेटते, सगळ्यात अगोदर आपण कॉपरच्या वायरी, ॲल्युमिनियमची वायर, कॉपरची वायर, नंतर मॅग्नेशियमची वायर ठेवलेली आहे. इथं सोडियम मेटल दिलेलं आहे, आयर्न वायर दिले, झिंक ग्रॅन्युएट दिले आहेत, तुकडे वगैरे दिले. ठीक आहे, आता जर तुम्ही एका ठिकाणी एखादा कॅन्डल पेटवून ठेवलेला आहे. ओके, हा पेटता कॅन्डल इथं आहे. आता पेटत्या कॅन्डलमध्ये जर का तुम्ही कॉपरची वायर लावून दिली तर कॉपरची वायर जी की ना तुम्हाला पेटताना दिसायला भेटेल. ओके, तर कॉपरची वायर पेटताना दिसायला भेटते. आणि कॉपरची वायरचं पेटणं बंद झाल्यानंतर तुम्हाला कॉपरची वायर म्हणजे तुम्ही काय केलं, एक कॅन्डल होता, कॅन्डलमध्ये कॉपरची वायर लावली तर ते थोड्या वेळ लावल्यानंतर ते लालसर होणार, समजा पेटायला लागली वगैरे असं काहीतरी घडतंय. ओके, कॉपरसोबत. तर काय होतंय, जेव्हा ते विझणार ना ती आग जी आहे ना ती जर का विझली, समजा कॉपरची वायर पेटून जाते, जसं की एखादी काडी कशी असते, काडीला तुम्ही जर का लावलं आगीला तर ते पेटताना दिसायला भेटतं. तसं जर कॉपर जर का खूप जास्त टाईमपर्यंत जर का धरलं ना तर कॉपर पण पेटताना दिसायला भेटतो एखाद्या कचऱ्यासारखा, राईट का. मग कॉपर पण पेटतोय, मग कॉपरनं पेटणं जर का अगरबत्ती कशी सुरुवातीला पेटते नंतर आपण विझवतो तिला, सेम डायरेक्ट सेम, राईट का, त्या पद्धतीने तो कॉपरची वायर पण तशी पेटताना दिसायला भेटते, पण ती विझून जाते. आणि विझल्यानंतर जे ना कॉपरच्या वायरवरती आपल्याला ब्लॅक कलरचं काय दिसायला भेटते, कोटिंग दिसायला भेटते विझल्यानंतर. मग विझल्यानंतर ब्लॅक कलरची जी कोटिंग त्याच्यावरती दिसायला भेटते ती काय असते बरं का, तर ते कॉपर ऑक्साईड असतो. काय असतो, कॉपर ऑक्साईड. तर त्याच्यावरती आपल्याला काय दिसायला भेटत असते की बाबा कॉपरची रिएक्शन होत असते ऑक्सिजन सोबत आणि त्याच्यावरती आपल्याला कॉपर जो काय कॉपर ऑक्साईड तयार होताना दिसायला भेटत असतो. ओके, तर ती बात. तर सेम गोष्टी सगळ्यांमध्ये घडताना दिसायला भेटते. ॲल्युमिनियमची वायर जर घेतली आता तर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, ॲल्युमिनियमची वायर जर का तुम्ही ठेवली बा एखाद्या कॅन्डलच्यावरती, पेटत्या कॅन्डलच्यावरती जर का ॲल्युमिनियमची वायर धरून ठेवली काही टाईम पुरता, त्या ॲल्युमिनियमची वायर पण आपल्याला शिलकताना दिसायला भेटते, ती पण शिलकताना दिसायला भेटत असते. परंतु शिलग्न विझल्यानंतर जी काय त्याच्यावरती कोणत्या प्रकारची कोटिंग दिसते बरं का, ॲल्युमिनियमच्या वायरवरती शिलग्न बंद झाल्यानंतर कोणत्या प्रकारची कोटिंग दिसते, कधी ऑब्झर्व केलं का ॲल्युमिनियमच्या वायरवरती? जर तुम्ही एखादी ॲल्युमिनियमची वायर जर का एखाद्या आगीमध्ये टाकली आणि नंतर बाहेर काढून बघितली तर त्याचा कलर कसं दिसायला भेटेल, त्याचा कलर तुम्हाला व्हाईट. तर तुम्हाला जे ना व्हाईट त्याच्यावरती व्हाईट कवरिंग आलेली असते, ते काय असतं, त्याला म्हणतो आपण ॲल्युमिनियम ऑक्साईड. तर ॲल्युमिनियम डायऑक्साईड किंवा ॲल्युमिनियम ऑक्साईड म्हटलं तरी पण चालणार आहे. ॲल्युमिनियम ऑक्साईडचा लेअर आपल्याला त्याच्यावरती दिसायला भेटत असतो. ओके, तर सेम मॅग्नेशियम, सोडियम. आता लक्षात घ्या, सोडियमबद्दल एक बात काय असते, सोडियम जो काही आहे ना, सोडियमला नेहमी ठेवलं जातं. कुठे ठेवलं जातं बरं का सांगा रे, सोडियमला नेहमी आपण ठेवतो, कशा ठेवतो, तुम्ही शिकलेला असणार 10वी-12वीमध्ये, आठवत पण असेल. सोडियम आपण कशा ठेवत असतो, केरोसिनमध्ये. तर सोडियम जे काही आहे आपण केरोसिनमध्ये ठेवतो का, कारण की सगळ्यात जबरदस्त रिॲक्टिव्हिटी सोडियमची असते. सोडियमची रिॲक्टिव्हिटी सगळ्यात जास्त आहे. याचा अर्थ काय बरं का, की ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा पाण्याच्या मॉइश्चरच्या कॉन्टॅक्टमध्ये सोडियम जर का नॉर्मल टेम्परेचरवरती, सोडियम एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये, कार्बन डायऑक्साईडच्या कॉन्टॅक्टमध्ये, मॉइश्चरच्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये जर का आला ना तर तो डायरेक्ट शिलगायला लागून जातो. याचा अर्थ काय होतोय, याचा अर्थ असा आहे, आता इथं आपण टेम्परेचर देत होतो, यांना टेम्परेचर दिल्यानंतर कधीतरी जाऊन तो शिलगतोय. ॲल्युमिनियमला टेम्परेचर दिल्यानंतर तो कधीतरी जाऊन शिलगतोय, परंतु याला आहे ना बिगर टेम्परेचर द्यायचं. सोडियमला जर का हवेमध्ये ठेवणार तरी तो शिलगून जातो, राईट का, तरी पण तो आपोआप शिलगून जातो. तर सांगायचं काम काय आहे, सांगायचं काम हे होतं की सोडियमची रिॲक्टिव्हिटी सगळ्यात जास्त दिसायला भेटत असते. आता रिॲक्टिव्हिटी जास्त असते त्यामुळे सोडियमला केरोसिनमध्ये ठेवत असतात. पाणीमध्ये पण ठेवणार नाही, कारण की पाणीमध्ये पण ऑक्सिजन प्रेझेंट आहे. तर देअरफॉर सोडियम जी काय आपण केरोसिनमध्ये ठेवत असतो, ही बात लक्षात ठेवायची. आयरनची वायर, झिंकची ग्रॅन्युएट, असा सगळा प्रयोग आपण करून बघत असतो आणि आपल्याला काय ऑब्झर्वेशन दिसायला भेटतात आपण खालच्या स्लाईडमध्ये बघून घेऊया. ठीक आहे, तर आता ही होती कॉपरची वायर. तर कॉपरची वायर जेव्हा मी त्या कॅन्डलकडे नेली, शिलकल्यानंतर अशा पद्धतीने शिलकताना दिसायला भेटत असते आणि थोड्या नंतर शांत झाल्यानंतर असा ब्लॅक लेअर दिसायला भेटत असतो जो की कॉपर डायऑक्साईड असतो. सांगायचं तात्पर्य काय बरं का, की
की जी काय आहे ना ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये कॉपरची रिॲक्शन होते. तो कॉपर जे की ना शोषणात दिसायला भेटतो आपल्याला ऑक्सिजनच्या प्रेझेंटवरती. जेव्हा पण मी असं बोलतो एखादी वस्तू शिलकते, कधी पण एखादी वस्तू जेव्हा शिलगत असेल ती ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये शिलगत असते. ऑक्सिजन जर राहिला नाही ना तर ते शिलकणारच नाही. ऑक्सिजन जर राहिला नाही तर शिलकणार नाही. ठीक आहे, पुढे नंतर मग आता आपण जर बघायला गेलो ॲल्युमिनियमची बात पण तेच आपण बघितलं की ॲल्युमिनियमला पकडला, सेम ती स्टोरी झाली ॲल्युमिनियमबद्दल पण. आणि नंतर व्हाईट लेअर तयार होतो, त्याला आपण ॲल्युमिनियम ऑक्साईड म्हणत असतो, जो व्हाईट लेअर तयार झाला आहे त्याच्यावरती. नेक्स्ट रिझॉर्ट आता हा आहे आपला मॅग्नेशियम. तो आपला काय बरं का, हा मॅग्नेशियम आहे. आता मॅग्नेशियमचे जर का तुम्ही वार पकडायला गेली ना तर अचानक एकदम डायरेक्ट ना एकदम पटकन असं आपण विगोरसली ती पेटताना दिसायला भेटत असते. तो मॅग्नेशियमली आहे ती विगोरसली आपल्याला पेटताना दिसायला भेटते, अशा पद्धतीची बात दिसायला भेटते. ओके, तो व्हाईट पावडर. आता त्याचं जर बघायला गेलात ना शिलकते जसं की अगरबत्तीला लावली शिलकते आणि नंतर हे झाल्यानंतर त्याच्या खाली राख पडते ना, राख सेम स्टोरी मॅग्नेशियमबद्दल घडत असतं. शिलकल्यानंतर तो जो काही मॅग्नेशियम मेटल जो काही आहे तो शिलकल्यानंतर जे ना शिलकतो आणि विजल्यानंतर ना त्याची राख खाली भुकटी खाली पडताना दिसायला भेटत असते. राईट, व्हाईट पावडर त्याची खाली पडताना दिसायला भेटत असते. आता एवढं बारीक तुम्हाला क्वेश्चन विचारणार नाही, पण तरी पण ठीक आहे. काय घडतंय बा एक. ओके, सोडियमला आपण केरोसिनमध्ये ठेवतो, लक्षात राहू द्या. ठीक आहे, आता सोडियमला काय केलं बरं का, सेम सोडियमला त्या आगीच्या थोड्याशा चमच्यामध्ये ठेवलं आणि आपण वरती ठेवलं खाली अशी उष्णायला लागते, लगेच ते ॲक्च्युली त्याला तुम्ही हवेमध्ये ठेवा, ते शिलकताना दिसायला भेटणार तुम्हाला, कारण की त्याची रिॲक्टिव्हिटी सगळ्यात जास्त असते. आणि असं भुकटी तुम्हाला तयार होताना दिसायला भेटेल, ज्याला सोडियम ऑक्साईड म्हणतात तुम्ही. ओके, त्याचे काय असते सोडियम ऑक्साईड. नेक्स्ट इज व्हॉट, तर आता झिंकबद्दल बी सेम स्टोरी. मॅग्नेशियमबद्दल जी घडली तीच गोष्ट आपल्याला दिसायला भेटत असते झिंकबद्दल पण. झिंक पण विगोरसली पेटताना दिसायला भेटत असतो आणि त्याची पण पावडर तयार होताना दिसायला भेटत असते. आता तुम्ही म्हणाल की याच्याबद्दल लक्षात ठेवण्यासारखे काय पॉईंट आहे, अजून लक्षात ठेवण्यासारखे पॉईंट आलेले नाही आहेत. हा एकच पॉईंट लक्षात ठेवण्यासारखा आला, तो म्हणजे सोडियमबद्दल. तर सोडियमबद्दल तेवढे लक्षामध्ये ठेवून घ्या, कारण की रिॲक्टिव्हिटी जी की मोस्टली ठरत असते. तुम्हाला जर कोणी विचारलं ना की तुम्ही अगोदर एक रिॲक्टिव्हिटीचा एक क्रम बघितला होता की रिॲक्टिव्हिटी जी ना कशा पद्धतीने डिक्रीज होत चालली होती, कॉपरबद्दल हायड्रोजनबद्दल बघितलं होतं, आठवत असेल तुम्हाला, बरोबर की नाही. तर रिॲक्टिव्हिटीचा आपण एक क्रम बघितला होता. तर ते रिॲक्टिव्हिटीचा जो क्रम कशावरून ठरतो, तो अशा रिॲक्टिव्हिटीचा क्रम तो कशावरून ठरत आहे लक्षात घ्यायचं. जी रिॲक्टिव्हिटीचा क्रम मी उतरता चढता मांडलेला आहे, तो रिॲक्टिव्हिटीचा क्रम मी कशावरून काढलेला असतो, तर रिॲक्टिव्हिटीचा क्रम मी नेहमी डिस्प्लेसमेंट रिॲक्शन तुम्हाला शिकवायची बाकी अजून. तो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन जी काही असतात ना, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन करून जे आहे ती रिॲक्टिव्हिटी ठरवली जाते. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन करून रिॲक्टिव्हिटी ठरली जाते. आपल्या PDF पुढे ते आहे आता. ठीक आहे, तर मग आतापर्यंत आपण एकच बात शिकलो केमिकल प्रॉपर्टी ऑफ द मेटलमध्ये, की सोडियम जो काही आहे सोडियममध्ये आपल्याला केरोसिनमध्ये ठेवावे लागते, कारण की त्याची रिॲक्टिव्हिटी जास्त असते. हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये हवा, पाणी, मॉइश्चर, कार्बन डायऑक्साईड यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर तो पेट घेत असतो किंवा त्याची. ठीक आहे, अशा पण बात. ओके, तर पुन्हा ही लीड ऑक्साईडबद्दल काय घडतं हे सेम स्टोरी दिसायला भेटत असते. ओके, आता आपण बघूया हे सगळं काय होतं बरं का. तर केमिकल प्रॉपर्टी आपण आज जनरल एक ॲक्टिव्हिटी करत बसलो होतो, तो इथपर्यंत आपण एक ॲक्टिव्हिटी करत बसलो होतो. आता मुद्दा उठेल इथून. तो केमिकल प्रॉपर्टी ऑफ द मेटल, त्याच्यामधले बघायचं आता रिॲक्शन ऑफ द मेटल विथ द ऑक्सिजन. तो रिॲक्शन आता पहिला पॉईंट उठतोय. केमिकल प्रॉपर्टी ऑफ द मेटलमधला पहिला पॉईंट काय आहे, रिॲक्शन ऑफ मेटल विथ ऑक्सिजन. तो रिॲक्शन ऑफ मेटल विथ ऑक्सिजन हा पॉईंट बघायचा आहे. रिॲक्शन ऑफ मेटल विथ ऑक्सिजन हा पॉईंट बघायचा आहे. म्हणजे यार मेटलचं ऑक्सिजन सोबत जर का रिॲक्शन झालं तर बनतं तरी काय, बरोबर का. आता आपल्याला माहिती आहे आतापर्यंत काय ऑब्झर्व केलं आपण, की ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये जर का समजा मेटल आला, तर त्याच्यावरती कोणता तरी समजा थर तयार होत असतो आणि त्या थरला आपण त्या मेटलचा ऑक्साईड म्हणून देत असतो, त्याचा ऑक्साईड त्याच्यावरती लागून जातो बा. मग आता तोच पॉईंट आहे की ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये जर का मेटल आला तर काय घडत असते त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर ठीक आहे, तर मग आता एक बात पक्की. आता तुम्हाला कोणी विचारलं की सांगा बरं का मेटल आणि ऑक्सिजन यांचं रिॲक्शन झाल्यावरती काय होईल, तुम्ही काय मेटल ऑक्साईड तयार होईल. मेटल प्लस ऑक्सिजन जर केला तर मेटल ऑक्साईड तयार होणार आहे, ही कॉमन बात झाली, बरोबर. तो बघून घेऊ. रिॲक्शनला प्रोसीड पण करू शकतात. समजा मेटल दिस इज द मेटल प्लस ऑक्सिजन. तो मेटल जेव्हा ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन जाईल वातावरणामध्ये तर आपल्याला मेटलचे ऑक्साईड तयार होताना दिसायला भेटत असतात. मेटलचे ऑक्साईड, मला सांगा बरं का मेटलचे ऑक्साईड हे नेचरमध्ये काय असतात रे, द मेटल ऑक्साईड इज द डॉट इन द नेचर. तो मेटल ऑक्साईड याला फर्दर प्रोसीड करतो. बेसिक. तो मेटल ऑक्साईड जे आहे ते बेसिड असतात. सो मेटल ऑक्साईड जे काही आहे मेटल ऑक्साईड बेसिड आहे. या मेटल ऑक्साईड प्लस ॲसिड जर केला तर मला काय दिसायला भेटेल रे इथं, मेटल ऑक्साईड प्लस ॲसिड जर केला तर तो साल्ट आणि वॉटर तयार होताना तुम्हाला दिसायला भेटून जाते. तर ठीक आहे, ही रिॲक्शन अशाप्रकारे प्रोसीड पण करू शकतात. मग आता बघूया आपण पॉईंट काय आपला, रिॲक्शन ऑफ द मेटल विथ द ऑक्सिजन. पॉईंट उचलला पहिला, सोडियम अँड द पोटॅशियम रिॲक्ट विथ द ऑक्सिजन इव्हन ॲट अ रूम टेम्परेचर. बघा
सोडियम आणि पोटॅशियम यांची रिॲक्टिव्हिटी जास्त दिसायला भेटत असते रूम टेम्परेचरला सुद्धा. तर म्हणजे सोडियम आणि पोटॅशियमला जर का तुम्ही वातावरणामध्ये ठेवलं ना अशा तुमच्या एखाद्या प्लेटमध्ये, तरी सुद्धा ते तुम्हाला शिलकताना दिसायला भेटून जातं, त्याची रिॲक्टिव्हिटी आपल्याला जाणवताना दिसायला भेटत असते, म्हणजे काहीतरी गोंधळ होताना दिसायला भेटते. ओके, सो सांगायचं तेच पॉईंट आहे की सोडियम जो की आहे, सोडियम ऑक्सिजन सोबत रूम टेम्परेचरला कोणत्याही प्रकारचं काही न करता तुम्हाला रिॲक्शन करताना दिसायला भेटत असतो. तो हायली रिॲक्टिव्ह मेटल. तो हायली रिॲक्टिव्ह मेटल कोणता आहे? सोडियम अँड द पोटॅशियम आर हायली रिॲक्टिव्ह मेटल. का? कारण की ते रूम टेम्परेचरला ऑक्सिजनसोबत रिॲक्ट करताना दिसायला भेटत असतात. ओके, मग आता सोडियम जर का समजा ऑक्सिजनसोबत आता रूम टेम्परेचरवरती रिॲक्शन करत असेल तर तुम्हाला खाली काहीतरी भेटत असेल, तर काहीतरी पांढरी भुकटी भेटते खाली बॉटमला, ती काय असते? आपला सोडियम ऑक्साईड असतो. तो सोडियम ऑक्साईड आपल्याला तयार होताना दिसायला भेटतो. नेक्स्ट इज व्हॉट? रिॲक्शन ऑफ मेटल. तो बघा, रिॲक्शन जर कोणाला बघायचं असेल ते बघा खाली. आता तुम्हाला हे पोटॅशियम वगैरे जी काय आहे त्यांची रिॲक्शन ॲटमॉस्फिअरमध्ये होऊन जाते, नंतर तुम्हाला अशी राख तयार होताना दिसायला भेटेल सोडियमची आपोआप ही सोडियम. तो सोडियम जे काय आहे, सोडियम जेव्हा ऑक्सिजनसोबत रिॲक्शन करतो सोडियम ऑक्साईड तयार होताना दिसायला भेटत असतो. पोटॅशियम जेव्हा ऑक्सिजनसोबत रिॲक्शन करणार पोटॅशियम ऑक्साईड तयार होताना दिसायला भेटेल. राईट, अँड दिस इज दी ऑल. आता तुम्हाला जर काही प्रश्न विचारला तर मला सांगा बरं का रे, मला एक सांगा, इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲक्च्युली इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट जो काही असतो आपला नॉन मेटल असतात. तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो, इलेक्ट्रोनिगेटिव्ह मेटल हे आपले नॉन मेटल असतात. इलेक्ट्रोनिगेटिव्ह मेटल आपले नॉन मेटल असतात, बरोबर. तर मी तुम्हाला सांगतो की इलेक्ट्रोनिगेटिव्ह मेटल जे की नॉन मेटल आहे ते कोणत्या प्रकारचे रेडिकल असतात? बेसिक रेडिकल की ॲसिड रेडिकल? जे इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात ते बेसिक असतात का ॲसिडिक असतात? तुम्हाला आठवत असेल ॲसिडबद्दल मी निगेटिव्ह बोललो तुम्हाला, राईट का? तर ज्याच्या डोक्यावरती निगेटिव्हची साईन असते तो ॲसिडिक रेडिकल असतो. पुन्हा जो असतो रिव्हिजन करत राहा गोष्टींची. तो ॲसिडिक रेडिकल जो काही असतो तो निगेटिव्ह रेडिकल असतो. निगेटिव्ह रेडिकल म्हणजे काय? इलेक्ट्रोनिगेटिव्ह. तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे काय? मग नॉन मेटल जेवढे काही असतील ते आपले इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दिसायला भेटतात. तो मी तुम्हाला पुन्हा अजून पुढच्या याच्यामध्ये येईल ते, तेव्हा रिॲक्शन जेव्हा येईल ना तेव्हा विचारेल मी तुम्हाला. तर ऑल नॉन मेटल आर द व्हॉट? ॲसिडिक रेडिकल दिसायला भेटत असतं त्यांच्या डोक्यावरती, ॲसिडिक रेडिकल. मग आता पुढे जाऊ. आता ॲल्युमिनियमचं ऑक्साईड, आता हा भांडं पडलं आहे ॲल्युमिनियमचं, राईट का? थोड्या याच्यानंतर त्याच्यावरती पांढरं असं लेअर लागून जात असतो. तो आता हे काय झालं बरं का, जो काही आपला डबडा घरामधला याचा असतो ॲल्युमिनियमचा डबडा जो काही आहे त्याच्यावरती तुम्हाला किंवा ॲल्युमिनियमच्या वायरी असतात बघा, ॲल्युमिनियमच्या वायरी. त्या ॲल्युमिनियमच्या वायरी ज्या वातावरणामध्ये आहेत त्याचं रिॲक्शन ऑक्सिजनसोबत होते आणि त्याच्यावरती पांढरा लेअर लागून जात असतो जो सुरक्षाचं काम करतो. ॲक्च्युली जर बघायला गेलं तर ॲल्युमिनियमच्या वायरीवरती एक पांढरा लेअर लागून जातो, तो सुरक्षाचं काम करत असतो. तो झिजनी करत, तो सुरक्षाचं काम करत असतो. ओके, ते दिसायला भेटत असतं. तर मग त्याला आपण ॲल्युमिनियम ऑक्साईड म्हणतो. सांगायचं तात्पर्य काय की ॲल्युमिनियम जो काय आहे तो आपल्याला ऑक्सिजन सोबत रिॲक्शन करताना दिसायला भेटत असतो. तर सोडियम इज रिॲक्ट विथ द ऑक्सिजन, पोटॅशियम इज रिॲक्ट विथ द ऑक्सिजन, त्यांची रिॲक्टिव्हिटी अजून जास्त दिसायला भेटते ऑक्सिजन सोबत. ॲल्युमिनियम इज ऑल्सो रिॲक्ट विथ द ऑक्सिजन अँड फॉर्म्स दी व्हॉट? ॲल्युमिनियम ऑक्साईड. ॲल्युमिनियम ऑक्साईड जो तयार होत असतो तो एक लेअरच्या स्वरूपात तयार झालेला असतो ॲल्युमिनियमच्या प्युअर ॲल्युमिनियमच्या वरती, कवचावरती. ओके, जसं की ॲल्युमिनियमच्या वायरवरती तुम्हाला तो थर दिसायला भेटत असतो. ओके, कॉपरबद्दल काय? तर कॉपरचे बघा, कॉपरचे डबडे जर बघितले घरामधले तर त्यांना हिरवा कलर तयार येताना दिसायला भेटतो, असा हिरवा कलर. तर मग तो बाहेर आवरणावरती जो की हिरवा कलर असतो ॲक्च्युली तो कॉपरचा ऑक्साईड असतो. तो सांगायचं तात्पर्य काय की कॉपर इज ऑल्सो रिॲक्ट विथ दी ऑक्सिजन. तो कॉपर सुद्धा ऑक्सिजन सोबत रिॲक्शन करतो आणि ग्रीन कलरचा कॉपर ऑक्साईड तयार करतो असतो, जे डबड्यावरती आपल्याला दिसायला भेटत असते. पॉईंट कळते का तुम्हाला काय चाललंय रे? पॉईंट करते का? ओके, हां, पुढे जाऊया. मग आता आपण बघत आहोत की यार ऑक्सिजनसोबत रिॲक्शन करणारे कोण? सोडियम झाला, पोटॅशियम झाला, तिसरा बघितला मी ॲल्युमिनियम बघितला आणि कॉपर बघितला आणि त्यांचं बिहेवियर पण आपण बघत आहोत. जसं की सोडियम पोटॅशियम रिॲक्शन करून काय बनतोय तर तो आपल्याला फायनली दिसायला भेटते सोडियम ऑक्साईड भुकटी दिसायला भेटते पांढऱ्या कलरची. हे तेच सांगितलं बघा, सोडियम रिॲक्ट विथ द ऑक्सिजन इव्हन ॲट द रूम टेम्परेचर अँड कॅच फायर. शिलकताना दिसायला भेटत असते आणि बॉटमला राख तयार होताना दिसायला भेटते. हे झालं. सोडियम इज अ स्टोअर इन द केरोसिन प्रिव्हेंट द रिॲक्शन विथ द ऑक्सिजन मॉइश्चर अँड द कार्बन डायऑक्साईड इन द एअर. हवेमध्ये असणारा कार्बन डायऑक्साईड मॉइश्चर आणि एअर याच्यासोबत रिॲक्शन व्हायला नको त्यासाठी आपण त्याला केरोसिनमध्ये लपवून ठेवत असतो. सोडियम ऑक्साईड डिझॉल्व इन द वॉटर टू फॉर्म द अल्कली सोडियम हायड्रॉक्साईड. आता मला सांगा, सोडियम, आता आपण बात करत आहोत सोडियमची. तर सोडियम जो की आहे हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये आणला, तो शिलगायला लागला, शिलगून बनली त्याची राख. सोडियम जो की आहे हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये आणल्या रूम टेम्परेचरवरती, शिलगून बनली त्याची राख आणि जी राख होती सोडियम हायड्रॉक्साईड होती. तर सोडियम हायड्रॉक्साईडची जी की राख आहे ही सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे काय? आता तुम्हाला माहिती आहे तो बेस आहे. आता हे सोडियम हायड्रॉक्साईड जर का तुम्ही पाण्यामध्ये टाकला ना तर पाण्यामध्ये तो मिसळून जातो, सोल्युबल असतो. सांगायचं तात्पर्य काय आहे की सोडियम हायड्रॉक्साईड जो की आहे, सोडियम हायड्रॉक्साईड तुम्हाला माहिती आहे ना, सोडियम हायड्रॉक्साईड इज ऑल्सो कॉल्ड एज व्हॉट रे? सोडियम हायड्रॉक्साईडला काय म्हणतो आपण? सोडियम हायड्रॉक्साईड ही आपली स्ट्रॉंग बेस आहे. सोडियम हायड्रॉक्साईड जो काय आहे ती अल्कली पण आहे, ती सोल्युबल बेस म्हणतो आपण त्याला. तो स्ट्रॉंग बेस जो काही असतो आपला सोडियम हायड्रॉक्साईड असतो. सोडियम हायड्रॉक्साईड इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कॉस्टिक सोडा. तर तुम्हाला कॉस्टिक सोडा सुद्धा तुम्ही त्याला म्हणत असतात. तर सोडियम हायड्रॉक्साईड जो काही आहे तुम्ही कुठे वापरतात? दीप्ती, सोडियम हायड्रॉक्साईड इज यूज इन
सोडियम हायड्रॉक्साईड आपण कुठे वापरत असतो? बारमध्ये. सोप बार जो की असतो सोप बार साबणाचा राईट का रिन साबण जो असतो त्या रिन साबणमध्ये सोडियम हायड्रॉक्साईड आपण कॉस्टिक सोडा वगैरे यूज करत असतो राईट का कॉस्टिक सोडा. तर मग आता तुम्ही जर बघायला गेलात तर इथं काय दिसायला भेटते बरं का? हा पॉईंट झाला काय झालं रे? ठीक आहे, तो इथपर्यंत आलो गड्या. तर मग सांगायचं तात्पर्य काय होतं की सोडियम जेव्हा हवेसोबत रिॲक्शन करून घेतोय सोडियम हायड्रॉक्साईड तयार करतोय आणि हा सोडियम हायड्रॉक्साईड जो काही आहे तो तर आपल्याला माहिती यार की तो अल्कली असतो मी सोल्युबल वॉटर, तो वाली वॉटरसोबत सोल्युबल असतो. नेक्स्ट आता आपण बाकीचे एलिमेंट पण बघूया. मॅग्नेशियम वायर बर्न विगोरसली इन द एअर फ्रॉम द मॅग्नेशियम ऑक्साईड, ते सांगताय. तर आता मॅग्नेशियम जो काही आहे मॅग्नेशियम ॲक्च्युली वातावरणामध्ये मॅग्नेशियमची वायर जर का पकडली राईट का, तो मॅग्नेशियम वायर बर्न विगोरसली इन द एअर म्हणजे एअरमध्ये सुद्धा जळून जाणार. हवेमध्ये जर का काही टाईम पुरता मॅग्नेशियमची वायर धरून बी ठेवली ना तरी तुम्हाला जळताना दिसायला भेटणार आहे ती. तो सांगायचं तात्पर्य काय आहे की मॅग्नेशियमची रिॲक्टिव्हिटी ऑक्सिजनसोबत चांगल्या पद्धतीने दिसायला भेटते. ठीक आहे, आणि जळल्यानंतर त्याची खाली काय होते, खाली अगरबत्तीसारखी राख खाली पडत असते आणि तो आपला काय असतो, आपला मॅग्नेशियम ऑक्साईड असतो. तो मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होताना दिसायला भेटते. रिॲक्शन खालीप्रमाणे दिलेली आहे. ओके, सो मॅग्नेशियम ऑक्साईड वायर बर्न्स विगोरसली इन द एअर अँड फॉर्म द मॅग्नेशियम ऑक्साईड राईट. पुढे मॅग्नेशियम ऑक्साईड रिॲक्ट विथ द वॉटर. आता सेम, आता हा जो काही ही जी राख खाली पडलेली आहे आणि ही मॅग्नेशियम ऑक्साईड MgOH2. सो मॅग्नेशियम ऑक्साईड जो काही असतो ही मॅग्नेशियम ऑक्साईडचा आपल्याला काय दिसायला भेटणार असणार आहे. तो मॅग्नेशियम ऑक्साईड जो काही आहे ती आपल्याला काय मॅग्नेशियम रिॲक्ट विथ द वॉटर अँड द फॉर्म अल्कली मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. आणि मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड तयार होताना मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड इज ऑल्सो कॉल्ड ॲज मिल्क ऑफ मॅग्नेशियम. मिल्क ऑफ मॅग्नेशिया कशासाठी वापर करत असतो आपण, तो मिल्क ऑफ मॅग्नेशिया जे काय आहे आपला काय असतो तो अँटासिड. ठीक आहे, पुढचं. तर आता हे झालं का रिॲक्शन ऑफ द मेटल विथ द वॉटर, मी सगळ्यांचं सांगितलं तुम्हाला मी. आता ही झाली बात यार ऑक्सिजनसोबत कोणकोणती इलिमेंट काय विषय करत आहे ती बात तुमच्या लक्षामध्ये येते. काही मॅग्नेशियम झालं, मॅग्नेशियम सारखे हवेमध्ये शिलगून जात आहेत. पोटॅशियम सोडियम सारखे हवेमध्ये शिलगून जात आहेत, बरोबर का. नंतर तुम्हाला बाकीचे एलिमेंट जे काय त्याच्याबद्दल मी सांगून दिली. ॲल्युमिनियमबद्दल बघितलं आपण. ॲल्युमिनियम जे काय आहे तो ऑक्सिजनसोबत रिॲक्शन करतो आणि त्याच्या अंगावरती तो एक लेअर तयार करून घेतो. कॉपर पण ऑक्सिजनसोबत रिॲक्शन करतो, हिरव्या कलरचा लेअर तयार करून तो कॉपर ऑक्साईड आपण म्हणत असतो. सांगायचं तात्पर्य काय आहे, मेटल इज रिॲक्शन विथ द ऑक्सिजन अँड फॉर्म मेटल ऑक्साईड, एवढं सांगायचं काम होतं, बरोबर. आता नेक्स्ट इज व्हॉट रिॲक्शन ऑफ द मेटल विथ द वॉटर. तर आता मेटलची रिॲक्शन आपल्याला वॉटरसोबत बघायची आहे. मेटलची रिॲक्शन वॉटरसोबत बघायची. आता काय घडतं बघून घेऊया राईट. सो रिॲक्शन ऑफ द मेटल विथ द वॉटर. आता वॉटरसोबत रिॲक्शन काय घडते बरं का. कॅल्शियम जो काही आहे कॅल्शियम ॲल्युमिनियम आयन आणि झिंक, हे जे काही आहेत ना यांना मी सगळ्यांना पाण्यामध्ये हे करतो. आता पाणी पण दोन प्रकारचं पाणी बरं का. दोन प्रकारचं पाणी कोणतं, एक कोल्ड वॉटर आणि एक हॉट वॉटर असतं. एकाच वाक्यामध्ये सांगून मोकळा होतो, लक्षात घ्या. हा जो कॅल्शियम आहे कॅल्शियम हॉट आणि कोल्ड वॉटरमध्ये जर का कॅल्शियम आपण हॉट आणि कोल्ड वॉटरमध्ये टाकला ना तर तुम्हाला असं जे ना असा एक बुडबुडे वरती येताना दिसायला भेटत असतात. एखादा पदार्थ जर तुम्ही पाण्यामध्ये टाकतात आणि वरती जर का बुडबुडे येत असतील ना तर याचा अर्थ आतमध्ये रिॲक्शन चाललेली असा त्याचा अर्थ होत असतो. तर मी आता तुम्हाला काय सांगतोय की वॉटर जे की ना वॉटरमध्ये कोल्ड असो का हॉट असो, कोल्ड और हॉट वॉटरमध्ये जर का तुम्ही कॅल्शियम ॲड करून टाकलं ना तर तुम्हाला बुडबुडे येताना दिसायला भेटत असतात. जे बुडबुडे हायड्रोजन गॅस असतो, जो बुडबुडे काय असतात हायड्रोजन गॅस असतो. सांगायचं तात्पर्य काय आहे की जेव्हा कॅल्शियम हा आपला एक मेटल आहे. हा कॅल्शियम मेटल जेव्हा आपल्या वॉटरसोबत रिॲक्शन करतोय ना तो वॉटरसोबत रिॲक्शन करून तो काय बनवतो आहे, वॉटरसोबत रिॲक्शन करून तो तुम्हाला हायड्रोजन गॅस बाहेर येताना दिसायला भेटतोय राईट का. अशी रिॲक्शन घडते. परंतु हे बाकीचे ॲल्युमिनियम आयन आणि झिंक, आता मला सांगा तुम्ही एखादा खिळा पाण्यामध्ये टाकून ठेवा, तुम्हाला बुडबुडे येताना दिसतात का, बिलकुल बी नाही. सांगायचं तात्पर्य काय, ॲल्युमिनियमची वायर आयर्नची वायर जे तुमच्या नजरेमध्ये असते तुम्ही पाण्यामध्ये टाका, कोल्ड वॉटर असो का हॉट वॉटर असो, तुम्ही जर का ॲल्युमिनियम आयन आणि झिंक पाण्यामध्ये जर का टाकून ठेवलं तर कोणत्याही प्रकारची रिॲक्शन तुम्हाला दिसायला भेटत नाही. तर मॅग्नेशियम काय सांगितलं, ॲल्युमिनियम झालं, आयन ॲल्युमिनियम अँड द झिंक हे पाण्यासोबत कोणत्याही प्रकारची रिॲक्शन करत नाही. परंतु कॅल्शियम जो काही आहे कॅल्शियम हा पाण्यासोबत रिॲक्शन करून आपला हायड्रोजन गॅस तयार होताना दिसायला भेटत असतो. ते जनरल पॉईंट मी तुम्हाला बोललो, लक्षात आले का बघा बरं का. आता तो आता यांनी ते प्रयोग केलेला आहे. 4 भांडे घेतलेले साईडला कॅल्शियम वगैरे या कोल्ड वॉटर. आता कोल्ड वॉटरमध्ये प्रॅक्टिकल केले तर कोल्ड वॉटरमध्ये काय ऑब्झर्वेशनमध्ये काय दिसलं बरं का, कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होताना दिसायला भेटतो आतमध्ये राईट. तो कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होताना दिसायला भेटतो आणि हायड्रोजन गॅस पण तयार होताना दिसायला भेटतो. तो कॅल्शियम प्लस H2O याच्यापासून आपल्याला कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होताना दिसेल आणि हायड्रोजन गॅस आपल्याला लिबरेट होताना दिसायला भेटत असतो. तो जो की कॅल्शियम हा मेटल आहे याची वॉटरसोबत रिॲक्शन होताना घडतं का याच्याबद्दल मी बात केली. बट आयन झिंक अँड द ॲल्युमिनियम डज नॉट रिॲक्ट विथ द वॉटर. तो वॉटर कोणता पण हॉट असो का कोल्ड असो. तो कॅल्शियम प्लस वॉटर रिॲक्ट होऊन काय कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि आपल्याला हायड्रोजन गॅस तयार होताना दिसायला भेटत असतो. नेक्स्ट इज वॉट, तो पुढे जर बघायला गेला रिॲक्शन ऑफ द मेटल विथ द वॉटर.
रिॲक्शन ऑफ मेटल विथ वॉटर. हे झालं ना. आता ही बात आपली कंप्लीट झाली. हे 1 2 3 ही बात पण आपली कंप्लीट झाली. पुढे जाऊया. तो इथं मी लिहिलेलं आहे, आयन झिंक अँड ॲल्युमिनियम डू नॉट रिॲक्ट विथ द कोल्ड वॉटर. हा पॉईंट परीक्षेमध्ये विचारण्यासारखा आहे, लक्षात राहू ती बात. तर बा तो आयन जर हे केलं तर नो रिॲक्शन नो रिॲक्शन नो रिॲक्शन. तो या तिघांपासून आपल्याला कोणत्याही प्रकारची रिॲक्शन दिसायला भेटत नाही. कोणकोणते ते ॲल्युमिनियम आयन आणि झिंक. ॲल्युमिनियम आयन तर तुमच्या डोळ्यासमोरच आहे, झिंक तेवढं लक्षात ठेवण्याची जरूरत आहे. पुढे जर बघा हॉट असो का कोल्ड असो कोणत्याच वॉटरमध्ये रिॲक्शन करत नाही ॲल्युमिनियम आयन आणि झिंक. नंतर तर लॉट ऑफ हीट इज अ प्रोड्यूस एक्झोथर्मिक रिॲक्शन. आता बघा आता आपण बात करूया सोडियमची. आपण कशाची बात केली आता, कॅल्शियम या मेटलची बात केली, कॅल्शियम मेटलची बात झाली, आयनची झाली, आयन कॅल्शियम याच्याबद्दल बात झाली. आता आपण सोडियम आणि पोटॅशियमबद्दल पण थोडंसं बोलून घेऊया. तर सोडियम जर का तुम्ही पाण्यामध्ये टाकला, आता सोडियममध्ये मला सांगा, मी तुम्हाला प्रश्न, सोडियम जर का पाण्यामध्ये टाकला तर काय होईल रे? सोडियम जर का पाण्यामध्ये टाकला तर काय होईल? सोल्युबल होऊन जाईल, बरोबर आहे का? सोडियम पाण्यामध्ये टाकल्यानंतर सोल्युबल होईल, बरोबर बोलतो का मी? बरोबर बोलतो का? सोडियम पाण्यामध्ये टाकता शिलगायला लागून जातो. सोडियम पाण्यामध्ये टाकता शिलगायला लागून जात असतो. सोडियम पाण्यामध्ये टाकताना शिलगायला का लागून जातो? कारण की त्याची रिॲक्टिव्हिटी पाण्यासोबत पण जबरदस्त दिसायला भेटते. तर मग सोडियम इज रिॲक्ट विथ द वॉटर. सोडियम पाण्यासोबत रिॲक्ट करतो आणि तुम्हाला सोडियम हायड्रॉक्साईड तयार होताना दिसायला भेटेल, हायड्रोजन गॅस लिब्रेट होताना दिसायला भेटेल आणि आग जी की ना अशी हीट एनर्जी तुम्हाला तयार होताना दिसायला भेटत असते, उष्णता तयार होताना दिसायला भेटत असते. तर त्यामुळे काय म्हणतात की सोडियम जेव्हा पाण्यासोबत रिॲक्शन करतात ना तर खूप सारी उष्णता तयार होत असते, आग तयार होताना दिसायला भेटत असते. जेव्हा पण उष्णता तयार होत असेल त्या रिॲक्शनला आपण काय म्हणत असतो? एक्झोथर्मिक रिॲक्शन आपण त्याला म्हणत असतो. सो देअरफॉर सोडियमची रिॲक्शन पाण्यासोबत जी की असते तिला आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणत असतो. सोडियम जेव्हा पाण्यासोबत रिॲक्शन करतो तेव्हा सोडियम हायड्रॉक्साईड सोबत हायड्रोजन गॅस तयार होतो आणि खूप सारी उष्णता किंवा आग तयार होताना दिसायला भेटत असते, हीट लिब्रेट होताना दिसायला भेटत असते. सो सोडियमची रिॲक्शन पाण्यासोबत काय होईल आणि काय घडेल याच्याबद्दल आपण झालं. कॅल्शियमची रिॲक्शन काय घडेल त्याच्याबद्दल बोललो. आयन ॲल्युमिनियम आणि झिंक याची रिॲक्शन झाली. सोडियम आणि पोटॅशियमबद्दल दोघांबद्दल स्टोरी सेमच आहे. ओके, तो सेम स्टोरी दिसायला भेटते पोटॅशियम सोबत पण, राईट. तर पोटॅशियम प्लस वॉटर जर केला तर तुम्हाला सेम तिथे दिसायला भेटणार आहे जे सोडियमबद्दल दिसायला भेटलं, बिकॉज सोडियम आणि पोटॅशियम दोघांचे बंधू असतात. नेक्स्ट इज व्हॉट? ओके, तो अशा पण नाही, तो ॲल्युमिनियम रिॲक्शन ही कोल्ड वॉटर आणि हॉट वॉटरसोबत रिॲक्शन करत नाही. ओके, ही बात कंप्लीट झाली. इथपर्यंत ओके करा सगळ्यांना? कुठपर्यंत आलो कडे मी अजून बाकी. हायड्रोजन गॅस कम्स आउट टू द बॉइलिंग ट्यूब अँड कलेक्टेड. हां, आता इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल हे काय होतं बरं का. सो दिस इज दी ऑल अबाउट द वॉट, दिस इज दी ऑल अबाउट द रिॲक्शन ऑफ द वॉटर विथ द मेटल. वॉटरची रिॲक्शन मेटलसोबत. आता पुढचा पॉईंट आहे रिॲक्शन ऑफ द वॉटर, रिॲक्शन ऑफ द मेटल विथ द स्टीम. वाफेसोबत, वाफेसोबत काय रिॲक्शन होते गड्यात ती. तर वाफेसोबत रिॲक्शन काय होते त्यासाठी आपल्याकडे जी काही आहेत ना अशी अरेंजमेंट एक करून ठेवलेली. तो आपला एक बर्नर आहे. हा बर्नर आहे, इथे एक ट्यूब आहे. या ट्यूबमध्ये काय केलं बरं का, या ट्यूबमध्ये अशा पण एक असा पडदा असतो. इथं काय दिसायला भेटतं बरं का, तो इथून जे ना वाफ तयार होते, इथून वाफ तयार होते आणि वाफची रिॲक्शन इथं एक मेटल असतो. वाफची रिॲक्शन मेटलसोबत होणार आणि मेटलचा ऑक्साईड तयार होताना दिसायला भेटणार, राईट. तो रिॲक्शन होईल का नाही हे यासाठी अशी ट्यूब कनेक्ट केलेली असते. इथं जे ना साबणाचं पाणी करून ठेवलेलं असतं आणि जर का तुम्हाला वरती बुडबुडे अशी जर का बुडबुडे जसं की लहान बाळ साबणाच्या पाण्यापासून ते बुडबुडे हवेमध्ये उडवतात ना, असे बुडबुडे जर का हवेमध्ये उडायला लागले तर समजून घ्यायची की रिॲक्शन झालेली आहे. आणि जर उडाली नाही, काही चेंज जर दिसायला भेटला नाही तर समजून घ्यायचं रिॲक्शन झालेली नाही. सांगायचं तात्पर्य काय आहे की मेटल जो की आहे स्टीमसोबत आता आपण रिॲक्शन करत आहोत. कशी रिॲक्शन करतो एक एक करून बघूया. तर बघा आता एक एक करून बघूया. तो आता आपण काय ठेवलं याच्यामध्ये, इथं लोखंड ठेवलेलं आहे. लोखंड इथून जे आहे ना इथं काहीतरी असेल तो आपण स्टीम तयार केली. ही स्टीमची रिॲक्शन लोखंडसोबत होते, आयन ऑक्साईड तयार होतो. आयन ऑक्साईड तयार होतो परंतु हायड्रोजन गॅस पण तयार होतो. हायड्रोजन गॅस जो या पाईप थ्रू जातो आणि जे की इथं साबणाचं पाणी करून ठेवलं आहे त्यामुळे असे बुडबुडे तयार होताना दिसायला भेटत असतात. जर बुडबुडे तयार झाले तर याचा अर्थ इथं रिॲक्शन होते चांगल्या पद्धतीची. ओके, चांगल्या पद्धतीची रिॲक्शन होत असते. नेक्स्ट इज अ व्हॉट, रिॲक्शन ऑफ द मेटल विथ द वॉटर, राईट. तो आयरन ऑक्साईड सोबत मग तेच मग फेरस प्लस 4H2O गिव्ह फेरस ऑक्साईड अँड द H2O. तुम्हाला जे हायड्रोजन गॅस तयार होताना दिसलं परीक्षेमध्ये तुम्हाला अशाच रिॲक्शन कंप्लीट करायला लावतात. ते लक्षात घ्यायचं. रिॲक्शन नावाचं जे चॅप्टर आहे त्याच्यामध्ये असे क्वेश्चन तुम्हाला विचारतील तर नजरेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा की मेटलची रिॲक्शन स्टीमसोबत कशा पद्धतीने होत असते. मग आता अगोदर आपण काय बघितलं होतं की फेरस जो आहे तो पाण्यासोबत रिॲक्शन करत नव्हता. फेरस ॲल्युमिनियम झिंक पाण्यासोबत रिॲक्शन करत नव्हता, परंतु फेरस ॲल्युमिनियम आणि झिंक हे पाण्यासोबत रिॲक्शन करत नसतात, परंतु हे रिॲक्शन करतात स्टीमसोबत. स्टीमसोबत मात्र हे रिॲक्शन करतात, त्याच्याबद्दल मी सांगितले. तर मग वाफसोबत म्हणजे जी वाफ असते ती वाफ जर का तुम्ही लोखंडासोबत जर का फेरससोबत जर का ठेवली ना तर फेरस ऑक्साईड तयार होताना दिसायला भेटत असतो आणि हायड्रोजन गॅस बाहेर निघताना दिसायला भेटत असतो. हायड्रोजन गॅससाठी तुम्हाला अशी रचना करलेली आहे.
राईट. तो हा वाला पॉईंट झाला. नेक्स्ट जर बघायला गेला तर काय बरं का, हायड्रोजन गॅस आहे बघा, ॲल्युमिनियम. आता ॲल्युमिनियमची जर रिॲक्शन पुन्हा स्टीम सोबत जर केली तर ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार होत असतो ना, हायड्रोजन गॅस या ठिकाणी या डबड्यामध्ये येताना दिसायला भेटत असतो. रिॲक्शन तुमच्या समोर ठेवलेली आहे. आपण स्टीमबद्दल बघत आहोत. ओके, अगोदर काय बोललो आपण, ॲल्युमिनियम, फेरस आणि झिंक यांची रिॲक्शन पाण्यासोबत होत नाही, पण ॲल्युमिनियम, झिंक आणि आपलं फेरस यांची रिॲक्शन स्टीम सोबत होते आणि आपल्याला त्यांच्या करस्पॉन्डिंग हायड्रोक्साईड तयार होताना आपलं ऑक्साईड तयार होताना दिसायला भेटतात, करस्पॉन्डिंग ऑक्साईड तयार होतात आणि हायड्रोजन गॅस लिबरेट होताना दिसायला भेटत असतो. ओके, सो डू नॉट रिॲक्ट विथ द कोल्ड अँड द हॉट वॉटर इवन विथ द स्टीम. ओके, आता काय होतं बरं का हे, आता पुढची बात, कॉपर, गोल्ड आणि सिल्वर. तर कॉपर, गोल्ड आणि सिल्वर जे की आहे ते हॉट वॉटरसोबत पण रिॲक्ट करत नाही, कोल्ड वॉटरसोबत पण रिॲक्ट करत नाही. कॉपर, गोल्ड अँड द सिल्वर. तर हे बघा, जेवढे काही हे वाले दिसायला भेटतात ना दागिने सारखे, तर कॉपर, गोल्ड आणि हे जे की आहे हे पाण्यासोबत बी रिॲक्ट करत नाही, थंड पाण्यासोबत बी नाही, गरम पाण्यासोबत बी नाही आणि वाफेसोबत पण रिॲक्शन करत नाही. कॉपर, गोल्ड अँड द सिल्वर आर दी मेटल विच डज नॉट रिॲक्ट विथ दी हॉट कोल्ड वॉटर अँड द स्टीम. बट फेरस, ॲल्युमिनियम अँड द झिंक विच डज नॉट react with the cold and hot water but it react with the steam. But पुढे गेलात, कॅल्शियम, सोडियम and the potassium react with the water and form corresponding oxide and the hydrogen gas. All story covered. इथपर्यंत तुम्हाला कळतंय का रे सगळं? आता इथे येऊन आपण इथे थांबून घेऊ आपण आता. ठीक आहे, तर इथून आपण थांबून घ्या, बाकीचा पोर्शन जो काय आपण उद्या बघू. ठीक आहे, मेटल नॉन मेटल तसं बी आजच संपणार होतं, पण ठीक आहे, मला पुढचं पॉईंट